नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत 5 राज्यांच्या निवडणुकीचे जे निकाल लागलेले आहेत त्या निकालाच्या अनुषंगाने आणि अर्थातच या निकालांचा अर्थ काय आणि या निकालाच्या नंतरची पार्श्वभूमी काय असणार आहे. एकूण भारतातलं जे राजकारण आहे ते राजकारण कुठल्या दिशेला चाललंय. आपल्यासोबत तज्ज्ञ आहेत, मान्यवर आहेत या चर्चेमध्ये. आपल्यासोबत स्टुडिओमध्ये माधव भंडारी आहेत, भाजपचे मुख्य प्रवक्ते. भारत कुमार राऊत आपल्यासोबत आहेत, ज्येष्ठ पत्रकार. महेश म्हात्रे, कार्यकारी संपादक IBN लोकमतचे आपल्यासोबत आहेत. आणि अजित अभ्यंकर, कम्युनिस्ट नेते, पुण्याहून आपल्यासोबत आहेत. रत्नाकर महाजन, ज्येष्ठ नेते, काँग्रेसचे प्रवक्ते आपल्यासोबत आहेत पुण्याहून. या सगळ्यांचं स्वागत चर्चेमध्ये. अर्थात यातला सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आपण विचारतोय, काही प्रश्न उपस्थित करतोय, त्यातला 5 राज्यांच्या निवडणुकांमधले निकाल हे भाजपसाठी आशादायक आणि काँग्रेससाठी निराशाजनक आहेत का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न त्या निमित्ताने आपण विचारतोय. पश्चिम बंगालमधल्या सलगच्या पिछेहाटीमुळे डाव्या पक्षांची नवी मांडणी करण्याची वेळ आली आहे का, हे सुद्धा त्या निमित्तानं आपण तपासणार आहोत. आणि आजच्या निकालानंतर भारतीय राजकारणावर प्रादेशिक पक्षांची पकड बळकट होताना दिसते का, हे सुद्धा त्या निमित्तानं आपण तपासणार आहोत. अर्थात पहिला प्रश्न माधव भंडारी तुम्हाला आहे, कारण उत्तर पूर्वेच्या राज्यामध्ये ज्या पद्धतीनं भाजपने शिरकाव केलेला आहे, आणि नुसता शिरकाव नाही आहे तर आसाममध्ये उत्तम अशी कामगिरी झालेली दिसते. या सगळ्या पार्श्वभूमीवरती काय प्रतिक्रिया तुमची? निश्चित आजचे निकाल जे आहेत आणि विशेषतः आसाम आणि पश्चिम बंगालमधले निकाल जे आहेत ते पक्षाच्या कार्यकर्त्यांना, नेतृत्वाला उत्साह देणारे आहेत, आनंद वाटणारे आहेत. आणि अनेक वर्षांपासून ज्या पूर्वोत्तर भारतामध्ये आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने काम करतो त्या कामाची एक पावती आज या निवडणुकांच्या निमित्ताने मिळाली असंही म्हणता येणार आहे. नक्की. पण याबरोबरनं रत्नाकर महाजन, ज्या पद्धतीनं काँग्रेसची पिछेहाट दिसते, एक पाँडिचेरी सोडलं तर पुदुचेरीच्या व्यतिरिक्त इतरत्र कुठे काँग्रेसला म्हणावं तसं यश मिळताना दिसलेलं नाहीये. किंबहुना यश काय, बऱ्याच अंशी पराभूत काँग्रेस झाल्याचं दिसते. आसाममध्ये परिस्थिती बिकट आणि केरळामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसचं नेमकं कुठे गणित चुकतंय असं तुम्हाला वाटतंय? गणित कुठं चुकलं ते रीत मांडल्याशिवाय कळणार नाही, आणि रीत मांडण्याचं काम योग्य पातळीवर योग्य वेळी होईल त्यावेळेला कळेल. पण आत्ता पुरतं जर बोलायचं झालं तर मुळात असं आहे की आसाम आणि केरळ या राज्यांमध्ये काँग्रेसचं सरकार होतं. त्यापैकी केरळमध्ये UDFच्या नावानं सरकार होतं, आसाममध्ये काँग्रेस पक्षाचं स्वतःचं सरकार होतं. या 2 राज्यांचं जर सोडलं तर अन्य 2 राज्यांमध्ये काँग्रेसची परिस्थिती जी काही होती त्याच्यापेक्षा काही बिघडलेली नाही, साधारण तीच राहिलेली आहे. त्यामुळं काँग्रेसच्या दृष्टीने फार निराशाजनक आहे असं म्हणण्याचं कारण नाही, अपेक्षाभंग करणारा आहे एवढं मात्र नक्की. त्याचं कारण असं की आसाममध्ये 15 वर्ष काँग्रेस पक्षाचं सरकार होतं तरुण गोगोई यांच्या नेतृत्वाखाली. तरुण गोगोई हे अतिशय जुने जाणते काँग्रेस नेते, कार्यक्षम, स्वच्छ प्रतिमेचे असं सगळ्यांना माहिती होतं. त्यांच्या नेतृत्वाखालचं सरकार होतं. आणि केरळमध्ये मुळामध्ये केरळच्या राजकारणाचं स्वरूपच असं आहे की एकाआड एक दोन्ही आघाड्या तिथं सत्तेवर येतात. तमिळनाडूचाही तोच लौकिक होता, पण तो यावेळेला जयललितांनी मोडलेला दिसतो. पण तमिळनाड आणि पश्चिम बंगाल यामध्ये काँग्रेसची कामगिरी जी आहे ती गेल्या वेळच्या तुलनेमध्ये समाधानकारकच आहे. यापेक्षा जास्त व्हायला पाहिजे होतं हे खरं आहे, पण त्या राज्याच्या राजकारणाच्या मर्यादा लक्षात घेता काँग्रेसला तिथे मिळालेलं जे काही अल्पस्वल्प यश आहे ते गेल्या वेळच्या तुलनेमध्ये काही फार वाईट आहे असं म्हणायची गरज नाही. पुन्हा अजित अभ्यंकर, पश्चिम बंगाल सगळ्यात मोठा धक्का आहे असं तुम्हाला वाटतंय का? पश्चिम बंगालमध्ये ज्या पद्धतीनं तृणमूल काँग्रेसनी अधिकच्या जागा गेल्या वेळच्या पेक्षा मिळवलेल्या आहेत, आणि नुसत्या अधिकच्या नाही आहेत तर एक प्रकारे खूप निराशाजनक असा पराभव डाव्यांचा आहे हे मानता येईल का? केरळ अर्थातच तुम्हाला एक प्रकारे एक आनंदाची बातमी तिकडे आहे, पण पश्चिम बंगाल मधलं जे गणित चुकलं असावं राजकीय, त्या गणिताच्या संदर्भामध्ये तुम्ही काय म्हणाल? हां, तुम्ही म्हणता तो मुद्दा रास्त आहे की पश्चिम बंगालमधले निकाल हे निश्चितपणे धक्कादायक आहेत, अनपेक्षित पण आहेत, आणि त्याच्यामुळे अर्थातच ते निराशा करणारे सुद्धा आहेत, यात शंका नाही. परंतु त्याच्यामुळे डाव्यांचं राजकारण संपलं किंवा डाव्यांच्या राजकारणाला उठी लागली असा काय निष्कर्ष काढता येणार नाही. त्या निकालांचा तो स्पेसिफिक निष्कर्ष आहे, म्हणजे एक कॉन्स्टिट्युएन्सी स्पेसिफिक किंवा रिजन स्पेसिफिक.
असा निष्कर्ष हा तिथल्या स्टेट कमिटीच्या रिपोर्टवरनं काढला जाईल किंवा तिथे जे निरीक्षक होते त्यांच्या अहवालावरून. परंतु एक ब्रॉड पॉलिटिकल लेवलला जर बोलायचं झालं तर असं म्हणता येईल आपल्याला की पश्चिम बंगालमध्ये एक लुम्पेनायझेशन ऑफ पॉलिटिक्स ज्याला आपण म्हणतो ही प्रक्रिया सुरू झालेली आहे एक. आणि थोडीशी त्याची जी काही अगदी ब्रॉडर लेवलची जर थोडी मुळात कारणं सांगायची झाली तर डाव्यांचं मुख्य यश जे होतं म्हणजे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि इतर डाव्या पक्षांचं की अतिशय सकारात्मक पद्धतीनं जमीन सुधारणांचा कार्यक्रम राबवला, शेती सुधारण्याचा कार्यक्रम राबवला. परंतु त्याच्यानंतर जी दुसरी पिढी म्हणजे 91-92 सालानंतर जन्माला आलेली जी पिढी आता मतदार आहे त्यांच्या समोरचा प्रश्न शेती आता मिळाली, परंतु आता त्या शेतीच्या तुकड्यामध्ये या नव्या अर्थव्यवस्थेमध्ये त्यांना औद्योगिकरणाची गरज आहे. आणि औद्योगिकरण जर करायचं असेल तर जमिनीचा प्रश्न पश्चिम बंगालमध्ये अत्यंत मूलभूत प्रश्न आहे, कारण तिथं 3% जमीन आणि 9% लोकसंख्या आहे देशातली. त्यामुळे तिथं जर ब्रेकथ्रू करायचा असेल तर एका राज्यामधून तो ब्रेकथ्रू काढता येत नाही, कारण राज्याचे अधिकार मर्यादित आहेत. आणि डाव्यांचा कार्यक्रम हा अखिल भारतीय स्वरूपावरतीच राबवला जाऊ शकतो, मुख्यतः अशा स्वरूपाचा आहे. त्याच्यामुळे राज्याच्या पातळीवरती नेमका औद्योगिकरणाचा काय प्रयोग करता येईल ह्याच्याबद्दल आम्ही एक अल्टरनेटिव्ह काढला निश्चितपणे. परंतु तो ममता बॅनर्जी असेल, तिथले माओइस्ट असतील आणि काही तथाकथित पर्यावरणामध्ये म्हणवणारे आणि पर्यावरणामध्ये नसलेले जे संधी साधू लोक आहेत असे असतील ज्यांनी तो कार्यक्रम हाणून पाडला सिंगूर सारख्या अत्यंत चांगल्या प्रकल्पाचा. याचा थोडासा एक काय बॅकलॅश ज्याला आपण म्हणतो असा थोडासा आहे आणि त्याचा निश्चितपणे अधिक सखोल विचार हा पक्षामध्ये होईल. नाही, नक्की. या बरोबरीनं भारतकुमार राऊत, खरं तर आपण खूप तुमच्या सगळ्यांकडनं अपेक्षित आहे की तपशीलवार याच्यातली सगळी विश्लेषणं मिळावीत. त्या अर्थाने त्यांनी म्हटलं की सिंगूरच्या नंतरचा सगळा एक प्रकारचा पिछाड डाव्या पक्षांची दिसते आणि त्यानंतर त्यांचं असंही म्हणणं आहे की लुम्पनायझेशन झालं. त्यानंतर आपण त्यांचं हेही वक्तव्य आपल्याला माहिती आहे, अजित अभ्यंकर म्हणले की एक प्रकारे गुंडागर्दी सगळी या तृणमूल काँग्रेसमध्ये आहे. हे सगळं जे निरीक्षण त्यांचं जे आहे ते तुम्हाला पटतंय? एक मी अशा कुठल्याही शब्दच्छलात जाणार नाही किंवा त्याला मी कुठली नावं ठेवणार नाही. लुम्पनायझेशन वगैरे शब्द मला वाटतं की आज जे विजयी झाले त्यांनाच आजच असं म्हणायचं म्हणजे त्या मतदारांचा अपमान केल्यासारखं असं मी मानतो आणि त्यामुळे मी असे शब्द काही वापरणार नाही. प्रश्न असा आहे की 71 नंतर ज्योतिबाबूंच्या नेतृत्वाखाली तिकडे डाव्यांची सत्ता आली आणि ती अगदी गेल्या निवडणुकीपर्यंत टिकून राहिली, बुद्धदेव भट्टाचार्यांपर्यंत टिकून राहिली. या काळामध्ये जी कार्यकर्त्यांची नवी अशा म्हणजे 4 पिढ्या या काळामध्ये यायला पाहिजे होत्या अशा झाल्या नाहीत. एका मधल्या काळामध्ये कधीतरी बहुतेक ते 91 नंतरच्या लिबरलायझेशनच्या मुवमेंटमध्ये असा माझा अंदाज आहे. ह्याच्यानंतर त्यांची जी नवी रिक्रुटमेंट कार्यकर्त्यांची होती व्हायला पाहिजे होती ही थांबली. परिणाम असा झाला की त्यांचे जे कार्यकर्ते जे 25, 30, 35 वर्षापर्यंत माणूस हा जोरदार काम करत असतो, ही कार्यकर्त्यांची फळी ही 35वरून 50वर आणि 55वर गेली. नंतर जे मतदार निर्माण झाले जे 18 वर्षाचे 20 वर्षाचे होते यांना आकृष्ट करून घेऊ अशा तऱ्हेचं नेतृत्व किंवा कार्यक्रम हा कदाचित डावे पक्ष देऊ शकले नाहीत. आणि त्याच्यामुळे ही जी फळी होती हीच फळी म्हणजे ज्यांचे वडील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात होते किंवा काँग्रेसमध्ये होते त्यांची मुलं ही ममता दिदींबरोबर गेली आणि हे एक मोठं खिंडार हे डाव्यांच्या आघाडीला पडलं. आणि त्याचा दृश्य परिणाम हा गेल्या निवडणुकीत आणि त्याहीपेक्षा या निवडणुकीत, कारण या निवडणुकीत गेल्या निवडणुकीपेक्षा ममता दिदींना 30 जागा जास्त मिळालेल्या आहेत. ही खूप मोठी गोष्ट आहे. 30 जागा एका निवडणुकीमध्ये मिळवाव्या आणि त्यासुद्धा एका प्रादेशिक पक्षाने मिळवाव्या ही गोष्ट खूप मोठी आहे. दुसरं मला असं वाटतं याच्यामध्ये की मार्क्सवादी डाव्या पक्षांनी यावेळी काँग्रेस बरोबर युती केली. ही का केली मला माहिती नाही. ममताजी म्हणतात त्याप्रमाणे केरळमध्ये दोस्ती कुस्ती आणि बंगालमध्ये दोस्ती अशा तऱ्हेचं काहीतरी राजनीती ते खेळले. त्याचा परिणाम असा झाला की मतं जे काही ट्रान्सफर व्हायला पाहिजेत ही झाली नाहीत. कदाचित डाव्यांची मतं ही काँग्रेसला ट्रान्सफर झाली असतील परंतु काँग्रेसची मतं जी काही होती ती काही डाव्यांकडे ट्रान्सफर झाली नाहीत. ती थेट काँग्रेस टू काँग्रेस म्हणजे काँग्रेस टू तृणमूल काँग्रेस अशी ट्रान्सफर झाली आणि त्याच्यामुळे डाव्यांचा हा
हा अशा तऱ्हेने पराभव झाला. अच्छा, नक्की. पण त्या बरोबरीनं पुन्हा महेश, ज्या पद्धतीनं एकूण राजकारण आकाराला येताना दिसतंय आपल्याला, आपण बघितलं की भाजपला यश मिळालेलं आहे उत्तर पूर्वेचं, एक प्रकारची जी सामरिक उत्तर पूर्वेची जी महती आहे किंवा ज्या पद्धतीनं ती राज्य महत्त्वाची आहेत एकूण आपल्या देशासाठी, त्या दृष्टीने भाजप आता तिकडे गेलेलं आहे उत्तर पूर्वेमध्ये. त्याच्यातनं काही वेगळे संदर्भ येणाऱ्या काळामध्ये समोर येताना तुम्हाला दिसत आहेत? आपण जर बघितलं तर ही भाजपसाठी खूप मोठी झेप आहे, कारण भाजप हा पक्ष आत्तापर्यंत काऊ बेल्ट पुरतं मर्यादित आहे अशा पद्धतीने चर्चा होत होती. आता पहिल्यांदा भाजप ईशान्य भारतामध्ये सत्तारूढ होताना दिसतो. ईशान्य भारत हा भाजपसाठी किंवा संघ परिवारासाठी नवा नाही. भारत देश स्वतंत्र झाला तेव्हापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक, वनवासी कल्याण आश्रमाचे पूर्णवेळ कार्यकर्ते आणि विश्व हिंदू परिषदेचे वेगवेगळ्या स्तरांवर काम करणारी लोक ही ईशान्य भारतामध्ये तळ ठोकून आहेत, मोठ्या प्रमाणात तिथे काम करताना दिसतात. आजही ईशान्य भारतातील जे 7 सिस्टर्स जे राज्य म्हटले जातात, या सगळ्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संघ परिवारातील लोकांचं काम आहे. आणि विशेषतः आसाम गण परिषदेला बरोबर घेताना भाजपने हीच रणनीती आखलेली होती की भाजप ज्या राज्यांमध्ये भाजपने स्थानिक पक्षांना बरोबर घेतलेलं आहे, एका विशिष्ट टप्प्यानंतर भाजप त्या पक्षावर हावी होताना दिसतो. शिवसेनेच्या संदर्भात महाराष्ट्रातला हा अनुभव आपल्या सगळ्यांनी पाहिलेला आहे. त्यामुळे आसाम गण परिषद बरोबर आल्यानंतरच्या काळामध्ये भाजपने वेगाने तिथे मुसंडी मारून सत्ता हस्तगत केलेली आहे. आता याच्यात एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की मी जसा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आणि ईशान्य भारताचा संबंध सांगितला, त्याच्या जोडीला आसाममध्ये सुरुवातीच्या काळामध्ये भाजप रुजवण्यात प्रमोद महाजन प्रभूतींचं यश सुद्धा फार मोठं आहे, याची या आजच्या दिवशी आठवण केली पाहिजे. कारण सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा भाजप राजकीय पक्ष म्हणून तिथे रुजला नव्हता, तेव्हा प्रमोद महाजनांच्या नेतृत्वाखाली जे काम तिथे झालेलं होतं, त्या कामाला आलेली फळं आहेत असं आपल्याला म्हणता येईल. एकीकडे भाजपची ही जी वाढ आहे, म्हणजे काऊ बेल्टचा पुढे जाऊन त्यांनी ते केलेलं आहे, त्याचा जसं मंदार तू सांगितलं की सामरिक दृष्टिकोनातून हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण विशेषतः भाजपची जी थेअरी आहे सातत्याने संघ परिवाराच्या माध्यमातून मांडली जाते, ती म्हणजे धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर. आणि त्या भागामध्ये ज्या पद्धतीने विशेषतः आसाममध्ये बांगलादेशी लोकांची जी घुसखोरी झालेली आहे, त्या घुसखोरीचा तिथल्या राजकारणावर, तिथल्या समाजकारणावर फार मोठा परिणाम झालेला आहे. आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता आपल्याला बघायचं आहे की यांच्याकडे सत्ता दिलेली लोकांनी हे काय करतायत. आतापर्यंत खूप घोषणा झाल्या, आरोप प्रत्यारोप झाले, मग आता सत्तेवर आल्यानंतर ही ती बांगलादेशची घुसखोरी कशा पद्धतीने थांबवली जाणार आहे? नक्की. त्याबरोबर नवाब मलिक, तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की एकीकडे काँग्रेसची पिछाट आहे, त्या काँग्रेसच्या पिछाट आता डॉक्टर रत्नाकर महाजन म्हटलेत की तेवढी त्या अर्थाने पिछाट नाही, कारण माफक स्वरूपात आधीचे ही जी 2 मोठी राज्य तिथे त्याचं अस्तित्व नव्हतं, हे बरोबर आहे. त्या बरोबरीनं जो आसाममधला पराभव काँग्रेसचा म्हणता येईल, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे पुन्हा एकदा केरळमधला जी पिछाट आहे ती, या सगळ्या पार्श्वभूमीवरती भाजपचं जे उत्तर पूर्वेकडे आगमन झालेलं दिसतंय, या सगळ्या प्रकाराकडे तुम्ही कसं बघताय? कारण उत्तर पूर्वेकडे वेगवेगळ्या रिलिजियस मायनॉरिटीज आहेत, ख्रिश्चन असतील, मुस्लिम असतील, वेगवेगळ्या प्रकारचे तिथे वांशिक तणाव आहेत. अशा सगळ्या प्रकाराला, या परिस्थितीला सबका साथ म्हणणारी भाजप खऱ्या अर्थानं सांभाळू शकेल असं तुम्हाला वाटतंय का? नाही बघा मंदारजी, आता म्हात्रे साहेब बोलत असताना त्यांनी स्पष्टपणे बोललं की त्या आसाममध्ये आसाम गण परिषद त्यांना सोबत घेऊन भाजप कुठेतरी तिकडे पाय पसरवलं, त्यांनी ही खरी परिस्थिती आहे. आपण मागच्या बिहारचे निकाल बघितल्यानंतर लोकसभेमध्ये बिहारमध्ये जे परिस्थिती होती त्याचे उलट निकाल बिहारमध्ये आले. आसाममध्ये काय झालेलं आहे, तिकडे 2 पक्ष असे काँग्रेस पार्टी आणि AIDUF यांच्या मत विभाजनीमुळे हे कुठेतरी आसाममध्ये ही सत्ता भाजपला प्रस्थापित करण्यात आलेली आहे. आपण बंगालमध्ये काय त्यांना तिकडे पण पाय पसरतच होते ना, तिकडे पण त्यांचे खासदार निवडून आले होते. एकंदरीत हा विजय कुठेतरी भाजपचा विजय हे बोलण्यापेक्षा, जेव्हा भाजप बिहारमध्ये हारली तेव्हा त्यांनी सांगितलं की लोकांची मतं एकंदरीत आलीमुळे आम्ही हारलो,
इथे लोकांची मतं विभाजित झाल्यामुळे भाजपची सत्ता ही आसाममध्ये आलेली आहे, ही खरी परिस्थिती आहे. केरळ बाबतीत अशी परिस्थिती आहे की केरळमध्ये आम्ही म्हणजे LDF मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 16 वर्षापासून आहे. 2 आमदार आमचे तिकडे निवडून आले, तसे येत राहत आहे. तिकडे 2 आघाडी आहे, एक आघाडी निवडून येते, दुसऱ्यांदा दुसरी आघाडी येते. ही परिस्थिती, सत्ता परिवर्तनाची परिस्थिती तिकडे आहे. निश्चित रूपाने केरळमध्ये भाजपने लई जोर मारला. म्हणजे कासरकोड डिस्ट्रिक्टमध्ये संपूर्ण राम सेनेपासून जितके कार्यकर्ते यांचे संघ परिवाराचे होते, इतका धर्माच्या वर आधारित इतका तीळ निर्माण करूनही त्यांना तिकडे काही करता आलं नाही. म्हणजे विभाजनाचा फायदा ही आसाममध्ये झालेला आहे, हे भाजपला मान्य करावं लागेल. नाही, नक्की. पण त्यावरून पुन्हा प्रश्न हा उपस्थित होतो, माधव भंडारी, तुम्हाला त्याचं उत्तर द्यावं लागणार आहे, की ज्या पद्धतीनं भाजप पुढे येताना दिसतोय आणि प्रादेशिक पक्ष हे अजून त्यांची जी मुळं आहेत, पाळमुळं आहेत, ती घट्ट आहेत. या प्रादेशिक पक्षांना बरोबर घेऊन जाण्याची, तुम्ही काँग्रेस मुक्त म्हणता ज्यावेळेला भारत, त्यावेळेला कदाचित जर सर्व भारतामध्ये जर का एक राष्ट्रीय पक्ष म्हणून भाजप ही जर का समोर आत्ताची शक्ती मानली, तर या शक्तीला, प्रादेशिक पक्षांना बरोबर जाण्याची मानसिकता या शक्तीची आहे का? एक 2-3 मुद्दे यातले आपण म्हटलेल्या प्रश्नाकडे येतो. त्याच्या आधी जरा 2 गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत, की काँग्रेसचं यश अपयश अशी जेव्हा चर्चा चालू होती त्यावेळेला आमचं इथे पूर्वी नव्हतं असं काँग्रेसचं म्हणणं आहे. पण हेही फार खरं नाही. या सगळ्या ठिकाणी काँग्रेस सत्तेत होती आणि काँग्रेसने सत्ता गमावल्यानंतर पुन्हा त्यांना पाय जमवता आलेले नाहीत, पाया त्यांचा बळकट करता आलेला नाही, हे वस्तुस्थिती आहे. आणि त्या तुलनेत, त्या पार्श्वभूमीवर जर आमचा विचार केला तर आम्ही या ठिकाणी वर्षानुवर्ष, म्हणजे केरळमध्ये तर 1987 पासून 2011 पर्यंत आमच्या मतांची टक्केवारी 6% पुढे कधीच गेली नाही. 5.5 ते 6 एवढ्या याच्यामध्येच आमची मतं कायम राहिली. आज केरळमध्ये आम्हाला साधारणपणे 12-13%, 14% मतं मिळाली असं आज दिवसभर चर्चेतून ऐकतो. प्रत्यक्ष आकडेवारी जेव्हा हातात येईल तेव्हा ते समजेल. पण अशा पद्धतीने जर केरळमध्ये, पश्चिम बंगालमध्ये, जिथे आम्ही वर्षानुवर्ष उभेच राहू शकलो नाही, त्या ठिकाणी जर आम्हाला चांगल्या पद्धतीची मतं मिळत असतील, काही जागा आम्ही जिंकत असू, तर आमच्या दृष्टीने हे महत्त्वाचं यश आहे. आणि डाव्यांच्या यशापयशाबद्दल चर्चा आपण करूच, पण जो शब्द वापरला, गुंडागर्दीचं राजकारण, आणि तो डाव्यांच्या तोंडून ऐकताना नंदीग्राम सिंगूरच्या आंदोलनाचा उल्लेख केला. त्या नंदीग्राम सिंगूरच्या वेळेला आंदोलनासाठी यांच्याच बरोबरच्या सहप्रवासी असलेल्या मेधाताई पाटकर यांचे अनुभव काय ते एकदा विचारा. मग त्याला कुठले शब्द वापरायचे, कारण आम्हाला असे शब्द नाही वापरता येत, तेवढी विद्वत्ता आमच्याकडे नाही. म्हणून अजित अभ्यंकर, तुम्ही बोलताय, बोला, काय म्हणताय? नाही, बरोबर आहे. त्यांना ते शब्द वापरायला अडचण होते, त्या गोष्टी त्यांना प्रत्यक्ष करता येतात. नाही, शब्द तुमच्याकडे असतात आणि ती विद्वत्ता तुमच्याकडे असते. कुठल्याही गोष्टीला शब्द लावणं, कृती, बरोबर आहे, एक्झॅक्टली कृती तुमच्याकडे असते. कुठल्याही गोष्टीला, आपल्या कृतीला शब्द लावणं हे कौशल्य डाव्यांकडे आहे. आणि नंदीग्राम सिंगूरचं आंदोलन चिरडून काढण्यासाठी डाव्या सरकारने आणि कम्युनिस्ट पक्षांनी काय हिंसाचार केला याचं या देशातल्या सगळ्या वर्तमानपत्रांनी डॉक्युमेंटेशन केलेलं ते उपलब्ध आहे. त्यामुळे त्या बाबतीत गुंडागर्दी या विषयावरती याच्या इतका विरोधाभास दुसरा कुठला नाही. म्हणजे डाव्यांची गुंडागर्दी, म्हणजे डाव्याने गुंडागर्दीबद्दल तक्रार करणं, याच्यावर राऊत साहेबांची सुद्धा प्रतिक्रिया आपल्याला समजली की ठीक आहे. म्हणजे आता मग असं म्हणावं लागेल की डावी मंडळी आता अधिक सिव्हिलाइज व्हायला लागली की काय, असा एक प्रश्न विचारावा लागेल. पण नाही, आता माधव भंडारी तुमचं झालं असं तर बोलतो. हा, बोला. अयोध्येमध्ये जो काय तुम्ही सर्व प्रकार केलात त्याला गुंडागर्दी म्हणायचं नाही असं तुम्ही ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे ती गुंडागर्दी नाही, कारण आता ते सगळं तुमचं RSS मान्य आहे, ते जाऊ दे आता. तेव्हा आता आपण शब्दांवरती नको खेळ करायला. तुमची कृती काय आहे हे पाहिलंय आम्ही, पुष्कळ पाहिले. आमची कृती काय आहे, आता मी बोलत असताना मध्ये बोलू नका, तुम्ही बोलत असताना मी मध्ये बोललो नाही. आता त्यामुळे गुंडागर्दी हा शब्द मी ममता बॅनर्जींना उद्देशून वापरला, तुम्हाला का लागला माहिती नाही. आणि हेच एक कारण आहे, त्यांची जी जागा तिथं वाढलेल्या दिसत आहेत ना,
त्याचं कारण ममता बॅनर्जी आणि भाजप यांचं एक टॅसिट अंडरस्टँडिंग होतं. कारण भाजपला माहिती आहे की त्यांना काहीही केलं तरी ते सत्ता मिळण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे डाव्यांना सत्ता मिळू नये आणि या कारणासाठी त्यांनी आता शारदा चिटफंड घोटाळ्याची चौकशी सीबीआय कडून काढून घेण्याचं काय कारण होतं? एकच कारण होतं की ममता बॅनर्जींचा संपूर्ण पक्ष त्याच्यात गुंतलेला होता. तेव्हा त्यांना त्यातनं सुटका देण्यासाठी म्हणून ती चौकशी काढून घेतली. आणि इतर अनेक गोष्टींमध्ये दिसतं की ममता बॅनर्जींनी एका बाजूने बोलायचं असे व्होट्स पोलरायझेशन ज्याला म्हणतो रिलिजियस काउंट्सवरती हे आपापल्या जसं त्यांचे MIM बरोबर महाराष्ट्रामध्ये आहे की विरोधी दाखवायचं, परंतु ते प्रत्यक्ष इंटरनल एक अंडरस्टँडिंग आहे की तुम्ही एक बाजू सांभाळा, आम्ही एक बाजू सांभाळतो आणि वी विल फीड इच अदर कम्युनल काइंड ऑफ अपील. तेव्हा असा सुद्धा प्रकार बंगालमध्ये एक बाजू त्याची झालेली आहे. आणि आता त्यांनी नंदीग्राम आणि सिंगूरचा उल्लेख केला म्हणून सांगतो. सिंगूर आणि नंदीग्राममध्ये तर माओ तुम्ही जर त्यांचं समर्थन करत असाल तर तुम्ही माओवाद्यांचं समर्थन करताय. नंदीग्राममध्ये गावच्या गावं माओवाद्यांनी ताब्यात घेतली होती आणि तिथं सरकारी यंत्रणा उखडून टाकली होती. आणि त्या सरकारी कुणाच्या बळावर असं तुमचं म्हणणं आहे? माओवाद्यांनी हे सगळं कुणाच्या बळावर केलं त्या काळात? माओवाद्यांनी अत्यंत मूठभर अशा म्हणजे या तृणमूल काँग्रेसचे लोक आणि बाहेरून आणलेले काही मंडळी आणि शस्त्र यांच्या जोरावरती ती केली होती. आणि त्या ठिकाणी सरकारी यंत्रणा 2-2 महिने गावात जाऊ शकत नव्हती. अनेक CPMच्या कार्यकर्त्यांचे मुर्दे पाडण्यात आले त्या गावामध्ये असलेल्या. तेव्हा तिथं अंतिमतः सरकारी राज्य स्थापन करण्यासाठी म्हणून तिथं पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. तिथं कुठलाही प्रोजेक्ट होत नव्हता, झालेला नव्हता, त्याचं डिक्लेरेशन झालेलं नव्हतं. हे सगळं नंतर बाहेर आलं. दुसरा मुद्दा असा की सिंगूरमध्ये संपूर्ण प्रकल्प उभा राहिला. तो उभा राहताना 85% शेतकऱ्यांनी त्याचं कॉम्पेन्सेशन हॅपीली घेतलं. तिथं उत्तम प्रकल्प उभा राहण्याची तयारी झाली. परंतु 15%, हे नंदीग्रामचं प्रकरण झाल्यानंतर त्या उरलेल्या 15%तल्या काही लोकांना हाताशी धरून पुन्हा ममता बॅनर्जी आणि त्यावेळेला चिदंबरम यांनी चुकीची भूमिका घेतली आणि त्यांनी तो रस्ता अडवला. आणि त्यावेळेला पश्चिम बंगालचं सरकारला अत्यंत रिस्ट्रेंटची भूमिका घेतली त्यांनी. आणि त्याच्यामधून या शेतकऱ्यांना ज्या जमिनी परत मिळणं शक्य नाही त्यांना आजही मिळालेले नाही. सिंगूरमध्ये जो हिंसाचार झाला तो ममता बॅनर्जींनी केला आणि नंदीग्राममध्ये जो केला तो या मगाशी सांगितलेल्या घटकांनी केला. तो CPMच्या लोकांनी केलेला नाही. तिसरी गोष्ट अशी की ममता बॅनर्जींचं किती गुंडागर्दीचं राजकारण आहे याचा डिफेन्स अर्थातच माधव भंडारी करतील, कारण ते त्यांचे अप्रत्यक्ष टॅसिट अंडरस्टँडिंग असलेले घटक आहे. मार्क्सवादी महिलांवरती बलात्कार करा असं म्हणणारे तिथले खासदार किंवा तिथे अनेक अशी प्रकरणं झाली की ज्याच्यामध्ये तिथला संपूर्ण मीडिया सुद्धा उभा राहिला. त्या सगळ्या पार्श्वभूमीला उद्देशून मी उंपेल शब्द वापरला. विधानसभेमध्ये माईकची तोडफोड करून अख्खी विधानसभा काय म्हणते प्रत्येक ठिकाणी झालंय. हे प्रत्येक ठिकाणी झालंय तसं मूळ मुद्दा नाही. मूळ मुद्दा त्यातला हे मी लुम्पेनायझेशन शब्द याला उद्देशून वापरला होता. ठीक आहे, पण त्याबरोबर चुकीचं आहे असं मला अजिबात वाटत नाही. एक ठिकाणी आता जर हिंसाचाराचा जो मुद्दा आहे, हिंसाचार यांचा मोठा की त्यांचा मोठा किंवा त्यांचा श्रेष्ठ की यांचा श्रेष्ठ, हा मुद्दा यापेक्षा तुम्ही एक महत्वाचा जो मुद्दा मांडलेला आहे की याच्यामध्ये ममता बॅनर्जी आणि भाजप यांचं कुठेतरी एक संगनमत आहे, सांगत आहे, अशी शक्यता नवाब मलिक तुम्हाला वाटते का? एक मिनिट, नवाब मलिक तुम्हाला ही शक्यता वाटते का? कारण MIMचा उल्लेख केला, MIM महाराष्ट्रामध्ये तेच करते भाजपसोबत असं सुद्धा म्हटलंय त्यांनी. शिवसेनेचा आपण बोलू, शिवसेनेचा विषय येईल, कारण प्रादेशिक पक्षांची त्यांची भागीदारी कशी आहे आपण. मी येतो नवाब मलिक, पहिल्यांदा थोडक्यात तुमचं उत्तर सांगा. बंगालमध्ये हिंसाचार हे राजकारणात आहे, त्याला कोणी नकारू शकत नाही. म्हणजे ममता बॅनर्जीकडून त्यांचे कार्यकर्ते असे करतात असं नाही. CPMचे पण कार्यकर्ते त्याला थोडीच उत्तर देण्यासाठी त्या प्रकारचं सगळी घटना समोर येतच आहे. त्यांच्याकडून होते, आमच्याकडे होत नाही असं बोलणं त्या म्हणजे बंगाल संस्कृतीमध्ये हे योग्य नाही. आता हे सिंगरूरची घटना हे सगळ्या बोलण्यात आली, सांगण्यात आलं की 85% शेतकऱ्यांना कॉम्पेन्सेशन देऊनही ते प्रकल्प उभा राहिलेला नाही. असे आहे की शेतकरी जे होते ते शहरामध्ये राहत होते, ते शेत जमिनी तिकडे काम करणारी जी मंडळी होती त्यांच्या ताब्यात होती. पैसे घेऊन जे बॅनर्जी चॅटर्जी शहरात राहत होते त्यांना कॉम्पेन्सेशन मिळाला, पण धर्तीवर जमिनीवर काम करत असणारे ज्यांच्या ताब्यात ही जमिनी होती, ज्यांच्या उपजीविका होती, त्यांना काही मिळत नव्हता. त्यामुळे हे आंदोलन पुढे गेला
आणि तो आंदोलन कुठे हाताबाहेर गेला, त्याला ममताला पण फायदा त्याचा मिळालेला आहे. आणि बोलत असताना मी स्पष्टपणे बोलतो, बंगालमध्ये मुस्लिम पॉप्युलेशन 29% आहे. जो मुस्लिम मतदाता CPM सोबत होता तो एका टीचरच्या हत्येने ज्याची म्हणजे मृत्यूदेह रेल्वे पटरीवर मिळाल्यानंतर संपूर्ण मुस्लिम समाज त्यांना असा वाटू लागला की त्या सिंगरूरमध्ये त्या भागामध्ये शेत जमीन त्यांच्या ताब्यात असताना हे त्यांना कुठेतरी बेदखल करताय, त्यांच्यावर अन्याय हे CPMच्या सरकारमध्ये होते. ही भूमिका आल्यानंतर ममता दिदीला इतका जोरात यश मिळाला. आजच्या घडीला त्यांच्यावर कुठले अन्याय होत नाही, ते संरक्षक आहे म्हणून ते सगळे मतदान त्यांना केल्यानंतर हे निकाल आता आलेला आहे. जेव्हा तो मतदार त्यांच्यापासून दूर होत नाही तोपर्यंत ममताला पराभूत करणं हे शक्य नाही, हे मान्य करावं लागेल. नक्की त्या अर्थाने ममता बॅनर्जी यांचा जो उदय आहे त्या उदयाचा सुद्धा आपण थोडासा अधिक तपशीलवार अंदाज घेऊया. पण तत्पूर्वी एक छोटासा ब्रेक घेऊया. या चर्चेमध्ये सगळ्यांचं आपण म्हणणं खरं तर ऐकून घेतलं पाहिजे, कारण सगळे अनुभवी आहेत आणि त्यातनं नेमकं काय विश्लेषण समोर येते तेही आपण बघितलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो पश्चिम बंगालच्या सलगच्या पिछेहाटीमुळे डाव्या पक्षांची नवी मांडणी करण्याची वेळ आली का, हा सुद्धा त्या निमित्तानं एक महत्त्वाचा मुद्दा एका छोट्याशा प्रयत्नात. पुन्हा एकदा स्वागत. बेधडकमध्ये आपण चर्चा करतोय 5 राज्यांच्या निवडणूक निकालांमधले अर्थ समजून घेतोय. अर्थात डाव्या पक्षांच्या संदर्भामध्ये आपण जो प्रश्न उपस्थित केला होता त्याच्यामध्ये महेश, मुळात डाव्या पक्षांची आत्ताची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीवरती जर आपण बघितलं तर कुठेतरी नवी मांडणी करण्याची गरज आहे का? नवी मांडणी ती आर्थिक धोरणांच्या बाबतीत असू शकेल किंवा अगदी सामाजिक दृष्टिकोनाच्या बाबतीमध्ये सुद्धा असू शकेल. डावे पक्ष जे विखुरले आहेत ते 2 पक्ष खरं तर एकत्र येण्याची गरज आहे का? कारण त्यांच्यामधले जे फुटीचे संदर्भ होते ते फुटीचे संदर्भ सुद्धा आता तितकेसे ठळक राहिलेले दिसत नाही. नाही, सध्या जर देशभरातील आपण डाव्या पक्षांची स्थिती बघितली किंवा एकूणच याच्या आधी कम्युनिझमची जी चर्चा व्हायची त्या सगळ्याची जागा आता माओइझमनी घेतलेली आपल्याला दिसते. देशभरामध्ये जर मोठ्या प्रमाणात डाव्या विचारसरणीचा इम्पॅक्ट जर तुम्हाला सातत्याने दिसत असेल किंवा त्याची चर्चा सातत्याने होताना दिसत असेल तर ती आपल्याला माओवाद्यांच्या हिंसक कारवायांची होताना दिसते. आणि त्यामुळे केरळ असो किंवा पश्चिम बंगाल असो, इथे सातत्याने सत्तेत राहिलेल्या डाव्या विचारसरणीच्या पक्षाची आत्तापर्यंतची जी मांडणी होती त्या मांडणीचा त्यांना फेरविचार करावाचा वाटत असेल तर त्यांनी करावा किंवा नसेल करायचं तर करू नये. कारण सीताराम येचुरींनी आता या निवडणूक निकालावर भाष्य करताना ज्या पद्धतीने प्रतिक्रिया दिलेली आहे त्या प्रतिक्रिया फार खूप बोलक्या आहेत. कारण जर आपण एखाद्या गोष्टीकडे कानाडोळा करायचा ठरवलेलाच असेल तर तुम्ही तो करतच जाता. ममता बॅनर्जी यांचं जे सगळं यश आहे ते सगळं यश डाव्यांच्या अपयशा विरोधात त्यांनी भूमिका घेतली ते त्यांचं यश आहे. डाव्यांनी सातत्याने पश्चिम बंगालमधली जी औद्योगिक वाढ होती, औद्योगिक तिथली वृद्धी होत होती त्या वृद्धीकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे ममता बॅनर्जी यांना यश मिळालेलं आहे. गेल्या 5 वर्षामध्ये ममता बॅनर्जी यांनी ज्या पद्धतीने वेगवेगळ्या औद्योगिक परिषदा घेतल्या, इंडस्ट्रियल समिट्स घेतले, आपण हजारो कोटी रुपये पश्चिम बंगालमध्ये आणत आहोत असा दावा केला, त्या सगळ्याचा त्यांना फायदा झालेला आहे. एकीकडे ममता बॅनर्जींचा वारू सुसाट सुटलेला होता. जरी त्यांना शारदा चिटफंडमध्ये त्यांच्या पक्षातील लोकांची नावं आली तरी सुद्धा जर पश्चिम बंगालमधील जनतेने त्यांना यश दिलेलं असेल तर काहीतरी त्यांनी केलेलं असल्याशिवाय ते यश दिलेलं नसणार. बरं, जे डावे पक्ष ममता दीदींच्या गुंडगिरी संदर्भात सातत्याने बोलतात, अहो खरं सांगायचं तर ठकास महाठक भेटलेला आहे. डाव्या पक्षांची गुंडगिरी किती होती ना त्याच्या दुप्पट मी गुंडगिरी करू शकते असं ममता दीदींनी दाखवून दिलेलं आहे. ज्या ममता दीदींना रस्त्यावर आडवं पाडून या डाव्या पक्षाच्या सरकारने झोडपलं होतं, जवळजवळ मृतप्राय अवस्थेमध्ये सोडून दिलेलं होतं, त्याच ममता दीदींनी आपल्या मारहाणीचे, आपल्या अतोनात अपमानाचे उट्टे एकदा नव्हे तर आता दुसऱ्यांदा काढून दाखवलेलं आहे. त्यामुळे डाव्या पक्षांनी एकूणच त्यांची जी मांडणी होती जी कोणे एकेकाळी लागू पडत होती, जोपर्यंत भारत शेतीप्रधान होता तोपर्यंत लँड रिफॉर्म ऍक्टशी संबंधित जेवढ्या समस्या होत्या त्या तेवढ्या समस्या
तत्कालीन तरुणांना भुरळ पाडत होत्या. याच डाव्या विचारसरणीच्या कोशामधून नक्षलबारीमधून उदयाला आलेला आहे. तो फोपावला कोणामुळे हे जगजाहीर आहे. त्यामुळे आता माओवादाविरोधात खडं फोडताना किंवा माओवाद्यांनी अख्खी डावी चळवळ हायजॅक केलेली आहे असं करत असताना ह्या डाव्या पक्षाला आपली भूमिका नीट ठरवावी लागणार आहे. आपण सातत्याने बघितलं म्हणणार की याच्या आधी म्हटलं जायचं की एक डावी विचारसरणी मानणारा रशियाकडे बघतो तर एक दुसरी डावी विचारसरणी मानणारा चीनकडे बघत असतो. त्यांना कधीच भारतीय समस्या भारतीय समाज डोळ्यासमोर ठेवून विचार करावासा वाटलेला नाही. मला असं वाटतं की त्यांना जर खरोखरच नवीन मांडणी करायची असेल तर बदलता भारतीय समाज त्यांनी डोळ्यासमोर जर ठेवला तर ही त्यांची जी मांडणी नवीन होईल त्याला निश्चितच चांगले यश मिळेल. भारतकुमार राऊत नक्की म्हणजे तुम्हाला वाटतंय का की बदलता समाज जो भारतातला आहे त्याची दखल डावे पक्ष घेत नाहीत असं तुम्हाला वाटतं भारतकुमार राऊत? अगदी मला हेच सांगत होतं. महेशने आता जे काय सांगितलं त्याला पुरवणी म्हणून मला हे सांगायचंय की एक लक्षात घ्या, जेव्हा सिद्धार्थ शंकर रेची काँग्रेस राजवट चालली होती त्यावेळी डावे का सत्तेवर येऊ शकले तर ज्योतिबाबूंनी रस्त्यावरचं आंदोलन सुरू केलं. त्यांनी जनतेची नाडी ओळखली आणि त्यांनी रस्त्यावरचं आंदोलन सुरू केलं आणि त्याच्यातून डावी चळवळ आले आणि डावे सत्तेवर आले. आत्ताचे डावे काय करतायत, मी सर्वांची माफी मागून मी तुम्हाला सांगतो की आजच्या डाव्यांना रस्त्यावरचं आंदोलन ठाऊक नाही. पण ते त्यांचं अस्तित्व कसं दिसतं तर ते वैधानिक आणि संसदीय पातळीवर जे काही करतात त्याच्यातून त्यांचं अस्तित्व असतं. ते वर्तमानपत्रातून आणि टेलिव्हिजनवरून दिसत असतं. ते सामान्य लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. उदाहरणार्थ लोकसभेमध्ये खूप डाव्यांचा परफॉर्मन्स चांगला असतो, राज्यसभेत खूप चांगला असतो, बंगालच्या विधानसभेत त्यांचा चांगला असतो, परंतु त्याच्यापासून झिरपून जे कार्यकर्त्यांचे लोकांपर्यंत पोहोचवायला पाहिजे ते विचार हे पोहोचवण्याची कुठलीच यंत्रणा डाव्यांनी ना कधी निर्माण होऊ दिली आणि ना कसे प्रयत्न केले. ह्याचं कारण असं की तसं जर केलं आणि कार्यकर्त्यांची जर नवी फळी निर्माण झाली तर ती कदाचित आपल्यालाच प्रश्न विचारतील अशी भीती या बुर्जुआ जे डावे होते यांना वाटली असावी आणि त्याच्यामुळे हा सगळा पराभव त्यांचा पुढे होत गेला. नक्की डॉक्टर महाजन, पुन्हा एकदा तुम्ही खूप मोठा सगळा काळ बघितलेला आहे चळवळींचा आणि यातला जो मुद्दा भारतकुमार राऊतांनी मांडला की रस्त्यावर जाण्याची तयारी त्या अर्थाने काँग्रेसमध्ये सुद्धा तेच झालंय का, त्या अर्थाने डाव्यांमध्ये सुद्धा तेच झालंय का? जी 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 नाही एक मिनिट, मी डॉक्टर महाजनांना अशासाठी विचारतोय कारण काँग्रेस आणि डावे यांची जी आत्ताची पिछेहाट आहे ही चिंताजनक बाब अशासाठी की लोकशाहीमध्ये जर सबळ विरोधी पक्ष नसेल तर मग मात्र भाजप आणि भाजपकडे निरंकुश जर का सत्ता आली तर त्याचं सुद्धा एक वेगळं परिणाम, त्याचे दुष्परिणाम सुद्धा कदाचित भारताला भोगावे लागतील. त्यामुळे कुठेतरी विरोधी पक्ष सबळ असले पाहिजेत. या भावनेतनं तुम्हाला डॉक्टर महाजन वाटतं का की डावे असतील किंवा काँग्रेस असतील नेतृत्व नव्यानं विकसित झालं नाही आणि त्या अर्थाने त्याच्यामुळे झालेली ही सगळी पिछेहाट आहे? हे सर्वार्थानं खरं नाही. अनेक कारणांपैकी एक कारण कदाचित हे असू शकेल. पण आपला हा जो समज आहे ना, आपल्याला सगळ्यांनाच आता टेलिव्हिजनची इतकी सवय झालेली आहे की त्याच्याशिवाय करमेनसं झालेलं आहे. त्यामुळे जे काही घडतं ते टेलिव्हिजनमुळेच घडतं आणि टेलिव्हिजनच्या बाहेर काही घडतच नाही असं आता आपल्याला वाटू लागलेलं आहे. प्रत्यक्षात परिस्थिती तशी नाही. काँग्रेस असो किंवा डावे कम्युनिस्ट पक्ष असो ते रस्त्यावरचं राजकारण विसरलेले नाहीत हे मला आपल्याला आग्रहाने सांगितलं पाहिजे. काँग्रेसपुरतंच जर बोलायचं झालं तर आत्ता गेल्या आठवड्यात कळवणमध्ये फॉरेस्ट राईट्स ॲक्टमध्ये या सरकारच्या वतीनं ज्या सुधारणा करण्याचा प्रयत्न चालू आहे त्याच्या विरोधात प्रचंड आदिवासींचा मेळावा झाला. त्याच्या आधी किनवटमध्ये आदिवासींचा 50,000 लोकांचा मेळावा झाला. त्याच्या आधी नागपूरमध्ये 1.5-2 लाखांचा मोर्चा झाला अधिवेशनावर. त्यामुळं रस्त्यावरचं राजकारण हे राजकीय पक्ष विसरलेले आहेत. हे आपल्या म्हणजे दिल को बहलाने के लिए गालिब ख्याल अच्छा है आणि टीव्हीच्या स्टुडिओमध्ये बसून विश्लेषण करताना हे बिनतोड विश्लेषण वाटेल पण रस्त्यावर ते लागू पडत नाही. मुद्दा असा आहे की ही आता सर्व बाजूनी असा मारा चालू आहे की आता सगळं नवं चाललंय. काय नवं चाललंय? काय चाललंय? नवा भारत आपण जे म्हणतोय ते काय नवा भारत आहे? केंद्र सरकारच्या वतीनं किंवा राज्य सरकारच्या वतीनं दारिद्र्य निर्मूलन योजना बंद करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे का? रेल्वे आणि बस वाहतुकीच्या मध्ये अधिकाधिक श्रीमंत वर्गाला सोयीच्या होतील अशा सुविधा निर्माण करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे का? आज घडीला केंद्रीय श्रम ब्युरोचा अहवाल जर बघितला
तर नोकऱ्या निर्माण होण्याचा दर 0.2 इतका आहे. हा या सरकारच्या केंद्रीय श्रम ब्युरोचा अहवाल आहे. तर नवा भारत म्हणजे काय नवा भारत आहे? म्हणजे केवळ IT मध्ये निर्माण होणारे नवे जॉब आणि तेही थांबलेत, तेही आता जवळजवळ थांबलेत. पिढी हे IT आणि एंटरटेनमेंट इंडस्ट्री यांच्यामध्ये येणारी नवीन मुलं म्हणजे नवा भारत आहे का? मग तो जर नवा भारत असेल तर जुन्या भारताचं काय करायचं? राष्ट्रीय रोजगार हमी योजनेवरची तरतूद एका पाठोपाठ एका बजेटमध्ये कमी केली जाते. महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये कामं शेल्फवर असून सुद्धा कलेक्टर कामं काढायला तयार नाहीत. हा नवा भारत आहे का? त्यामुळे आपण जेव्हा बदलता भारत म्हणतो, सेमिनारमध्ये टेलिव्हिजनच्या चर्चेमध्ये ही गोंडस वाक्य बरी वाटतात आणि काय अगदी क्रांतिकारी मत मांडल्याचं समाधान आपल्याला होतं. पण प्रत्यक्षात रस्त्यावर गेल्यानंतर खेड्यापाड्यामध्ये गेलं, अहो एवढा दुष्काळ आहे, दुष्काळामध्ये कामं निघत नाहीत आणि कलेक्टरला सांगितलं तर ते म्हणतात की आमच्याकडे अजून GR आला नाही. हा नवा भारत आहे का? हा बदलता भारत आहे का? त्यामुळं आपण खरोखर रस्त्यावरच्या प्रश्नांना भिडणारे राजकीय पक्ष कोणते आणि रस्त्यावरच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून केवळ समाजामध्ये भावना उद्दीपित करून त्यावर आपली राजकीय पोळी भाजणारे पक्ष कोणते याचाही फरक करायला शिकलं पाहिजे. नक्की शिकलं पाहिजे. एका राज्यात नक्की शिकलं पाहिजे. एकच वाक्य एका राज्यात सत्ता आली म्हणजे सगळ्या देशभर आमची घोडदौड चालू आहे आणि बाकी सगळ्या राजकीय पक्षांना आम्ही कोपरानं मागं ढोसलेलं आहे असं जर कोणाचं मत झालं असेल तर ते त्यांचं मत त्यांना लखला बस नाही. त्यांना आपण विचारूया, तुम्हाला कदाचित त्या पक्षाकडे प्रत्यक्षात त्याची उत्तरं मिळू शकतील. पण तत्पूर्वी पुन्हा नवाब मलिक, आपण इथे जे बसलेले सगळेजण आहोत ते काय केवळ स्टुडिओमध्ये बसणारे माणसं नाहीत. सगळेजण सगळीकडे जात आहेत. जसं रत्नाकर महाजन म्हणाले त्याच्यावरती आपल्याला कदाचित वेगळा प्रवाद करता येईल, वाद घालता येईल की विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस काय करते, त्याच्यावरती आपण अधिक तपशीलवार येऊ. पण तत्पूर्वी या सगळ्या परिस्थितीमध्ये डाव्यांचं राजकारण असेल, काँग्रेसचं राजकारण असेल, तुमचं राष्ट्रवादी काँग्रेसचं राजकारण असेल, कुठेतरी नेतृत्व बदलाची प्रक्रिया, कुठेतरी संघटनात्मक बदलांची प्रक्रिया, या सगळ्या प्रक्रिया खुंटल्यात या पक्षांमध्ये म्हणून आत्ताची परिस्थिती आली का? नाही, मी मंदारजी पहिलं जे अगोदर डाव्या पक्षांबाबत चर्चा होती, म्हात्रे साहेबांनी स्पष्टपणे बोलले की माओवाद्यांनी ती जागा घेतली. म्हणजे आज डावे विचार संपले या देशातून काय नाही. एकंदरीत एक पितांश भारत हे डावे विचारांच्या प्रभावाखाली आहे. काही लोक बॅलेटच्या प्रक्रियेमध्ये सामील आहे, काही लोक त्याला विरोध करताय. ही परिस्थिती नेपाळमध्ये पण होती जेव्हा या माओवाद्यांनी बंदूक सोडून बॅलेट पकडला, तिकडे क्रांती आलेली आहे. आजच्या घडीला डावे विचार संपत नाही. डावे विचारचे लोकांचा दबदबा कुठेतरी या 1/3 भारतावर आहे. आता डाव्यांची गरज आहे की या माओवादी असतील, नक्सलाईट असतील, त्याच्यातले फुटी गट असतील, त्यांना कुठेतरी विश्वासात घेऊन बॅलेटच्या प्रक्रियेत जर आणलं तर मला वाटते सर्व मोठी ताकद या देशामध्ये या डावे विचाराच्या लोकांची असू शकते. ही परिस्थिती आहे. जेव्हा बंगालची आपण चर्चा करतो तेव्हा ममता बॅनर्जीने इंडस्ट्रियलायझेशन, इन्व्हेस्टमेंट याच्या नावाखाली त्यांना लोकांनी मतं दिलं असं नाही. ममताजीचा पण पर्याय डाव्यासारखाच आहे. स्लीपर चप्पल घालून फिरणारी बाई, एक साडीमध्ये फिरणारी बाई, झोपडपट्टीमध्ये राहणारी बाई, राजकारण करत असताना हा म्हणजे हे जे परिस्थिती आहे ते त्यासारखंच राजकारण आहे. म्हणजे डाव्या विचारांचा प्रभाव असणारं राजकारण त्यांनी स्वीकारला, त्यासाठी ते पर्याय झालेली आहे. म्हणजे कुठेतरी भांडवलशाही याला समर्थन करणाऱ्या लोकांना बंगालमध्ये मतं मिळालेली नाही हे स्पष्टपणे स्वीकारलं पाहिजे. मला वाटतं नेतृत्व बदल म्हणजे तरुण पिढीच्या हातात कारभार दिला आणि त्यांनी संघर्ष निर्माण केला. रस्त्यावर उतरून लढाई लढण्याच्या लोकांना सोबत एखादं आंदोलन सुरू केलं तर लोकांसोबत निश्चित रूपाने येते. संघर्ष केल्याशिवाय संघटन वाढत नाही, संघर्ष केल्याशिवाय लोकांसोबत येत नाही आणि संघर्ष निर्माण केल्याशिवाय पर्याय उभा होऊ शकत नाही. आता संघर्ष ममताजींनी केला होता. जे लोक संघर्ष निर्माण करतील निश्चित रूपाने पर्याय रूपाने त्याला लोक स्वीकारणार आहे. पण भाजपाचा संघर्ष धर्माच्या नावाखाली इतरांचा संघर्ष हे रोटी रोजीसाठी आहे, हे इतकाच फरक आहे. हे मान्य का माधव भंडारी? तुमचा संघर्ष वेगळा आहे, यांचा संघर्ष वेगळा आहे. प्रत्येक संघटना आणि प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या राजकीय मुद्द्यांसाठी संघर्ष करतो.
आणि भारतीय जनता पार्टीने स्थापनेपासून, जनसंघाच्या स्थापनेपासून जो संघर्ष केला तो या देशातल्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर संघर्ष केला. स्थापना झाल्या आम्ही पहिला संघर्ष जो केला तो काश्मीरमध्ये सर्व देशातल्या जनतेला जायला परवानगी मिळाली पाहिजे याच्यासाठी संघर्ष केला आणि आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा त्याच्यामध्ये बळी दिला. तिथपासून संघर्ष हा आम्ही करत आलो. आम्ही संघर्ष करत असताना जनतेच्या प्रश्नांवरती करत आलो. जनतेच्या प्रश्नांवरती आम्ही रस्त्यावरती उतरून संघर्ष करत आलो, म्हणून आमच्याबरोबर जनता येत गेली. एक समांतर आपण लक्षात घेतलं पाहिजे की 1925 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. भारतामधल्या कम्युनिस्ट चळवळीची स्थापना सुद्धा 1925च्या आसपासच झाली. 1925 मध्ये स्थापन झालेले हे दोन विचार प्रवाह आज 2016 मध्ये 95 वर्षानंतर कोण कुठे पोचलंय ह्याचा जर विचार करायला आपण लागलो, ह्याचा जर अभ्यास करायला लागलो तर लक्षात येईल की कम्युनिस्ट पक्षाच्या चिरफाया उडत गेल्या, कम्युनिस्ट चळवळीच्या चिरफाया उडत गेल्या. आणि जी काही नवाब मलिकांनी, मला त्यांचं आवडलं आजचं विश्लेषण, आत्ताचं डाव्या चळवळीचं त्यांनी जे विश्लेषण केलं तर त्यांनी खरोखर योग्य विश्लेषण केलं की हिंसक कारवाया करणाऱ्यांच्या हातामध्ये डावी चळवळ गेली आणि त्यामुळे जो नेमस्त आणि विधायक काम करणारा डावा चळवळीचा वर्ग होता तो निष्प्रभ होत गेला. हे त्यातलं वास्तव आहे. आणि जर हा जो विधायक काम करणारा, विधायक मार्गाने जाणारा डावा वर्ग आहे त्याने या हिंसक डाव्या चळवळीचा कधीच निषेध केला नाही. त्याला न बोलता समर्थन देत राहिले किंवा काही वेळेला छुप समर्थन देत राहिले, पण त्याच्यामध्ये हिंसक कारवाया करणारे, ह्या कारवाया करणारे गट जे वाढत गेले, त्यांचा प्रभाव जो वाढत गेला, मी त्याच्यामध्ये कोणा एका व्यक्तीबद्दल म्हणत नाहीये, मी एक सर्वसाधारण त्यातली जे चित्र दिसतं ते सांगतो. आणि दुसरा त्यातला मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे की या सतत चिरफाया पडत गेलेल्या डाव्या चळवळीमध्ये आजही डाव्या विचारांचं आकर्षण असणारा वर्ग देशात आहे का? तर आहे. उद्या सुद्धा राहील, राहणार नाही अशातला भाग नाही. त्यातले डाव्या चळवळीमधले अनेक मुद्दे हे देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात, त्यांच्याबद्दल त्या पद्धतीने चर्चा केली पाहिजे, पुढेही करत राहावी लागेल. पण आम्ही जे वाढलो ते आम्ही संघर्ष केल्याशिवाय वाढलेलो नाही. आणि आम्ही कुठल्याही प्रकारे जाती धर्माच्या आधारावरती संघर्ष केलेला नाही. आम्ही जो संघर्ष केला तो जनतेच्या प्रश्नांवर संघर्ष केला आणि तो करत करत आम्ही इथपर्यंत आलो. डॉक्टर महाजन, तुम्हाला काहीतरी म्हणायचं डॉक्टर महाजन? मला वाटतं एक नाही मी येतो. नाही तुम्हाला मोठा वाटा देणार आहे बोलायला. एक मिनिट तुम्ही थांबा. महाजन सरांच्या मनात काहीतरी चाललंय, यांनी जे बोलले आता त्याच्यावरती महाजन सरांना काहीतरी म्हणायचंय मला. दोन गोष्टी. एक असं समांतर चळवळींचा उल्लेख करत असताना 1925 साली संघाचीही स्थापना झाली आणि कम्युनिस्ट पक्ष ही देशामध्ये उदयाला आला हे सांगत असताना या दोघांमधला फरक सांगितला नाही तो असा की नंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते झालेले कॉम्रेड EMS नंबूद्रीपाद हे सुरुवातीला काँग्रेस सोशलिस्ट पार्टीचे मेंबर होते आणि त्यांच्याप्रमाणे अनेक लोक पुढे जे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षामध्ये गेले ते सुरुवातीला स्वातंत्र्य चळवळीमध्ये गांधीजींच्या नेतृत्वाखाली काम करत होते. नंतर जेव्हा काँग्रेस सोशलिस्ट पार्टीची स्थापना 1938च्या दरम्यान झाली त्यावेळेला ते त्या काँग्रेस सोशलिस्ट पार्टीमध्ये गेले आणि नंतर जेव्हा एक मिनिट, तुमच्या वक्तव्यावरती आक्षेप आहे भारतकुमार राऊतांचा. नाही, माझा आक्षेप मला पूर्ण करू द्या. मग त्यांचे आक्षेप मला माहिती आहेत, त्यांचे आक्षेप मला माहिती आहेत, ते माझ्यापेक्षा खूपच लर्नेड आहेत मला माहिती आहे. पण माझ्या अल्पबुद्धीला जेवढं कळतं तेवढं मला बोला. माझं बाकी काही म्हणणं नाही. बोला डॉक्टर साहेब. माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे जेवढं मला कळतं तेवढं मला बरं सांगा तुम्ही काय म्हणता ते आपण ऐकूया. तेव्हा मार्क्सवादी देशातली कम्युनिस्ट चळवळ आणि संघ एकाच वेळी स्थापन झाला असं म्हणून त्याच्यातलं जे एक साम्यस्थळ सुचवण्याचा प्रयत्न आहे तो ऐतिहासिक दृष्ट्या बरोबर नाही, एवढंच मला सांगायचंय. दुसरं असं की जनतेच्या प्रश्नावर आम्ही संघर्ष करतो म्हणजे काय करतो तर काश्मीरमध्ये सगळ्यांना प्रवेश व्हावा यासाठी आम्ही संघर्ष करतो. अरे वा रे वा. म्हणजे काश्मीर प्रश्नाचा एक विशिष्ट असा इतिहास आहे, त्याच्यासाठी जी घटनात्मक तरतूद झाली त्याच्याबद्दलचा एक इतिहास आहे, त्याच्यावर एक सर्वसंमती सर्व राजकीय पक्षामध्ये झाली, त्याच्यातून घटनेमध्ये 317व कलम आलं, त्याचा परिणाम म्हणून काही या सगळ्या झाल्या आणि ते सगळं उधळून लावण्यासाठी आम्ही सत्याग्रह केला. म्हणजे पुन्हा
लोकांची रोजी रोटी याच्या ऐवजी भावनिक प्रश्नावरच संघर्ष केला, तोच मुद्दा आहे. तेच तर आमचं म्हणणं आहे संघाच्याबद्दल आणि भाजपबद्दल. तुमचा मुद्दा. मला अल्पबुद्धी बहुबुद्धी याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. माझं फक्त एवढं म्हणत आहे की आपली जी काही बुद्धी असेल त्यांनी दुसऱ्यांचा बुद्धिभेद करू नये, इतकं फक्त माझं म्हणणं आहे. मला फक्त एवढंच म्हणायचं होतं याच्यामध्ये की त्यांनी असं सांगितलं की नंबूद्रीपाद हे सुद्धा एकेकाळी काँग्रेसचे वर्कर होते, गांधीजींच्या नेतृत्वाखाली लढले होते. अशा इतिहासामध्ये आपण जाण्याने आपण बुद्धिभेद करत असतो. याचं कारण एक काळ असा होता की काँग्रेस ही एकमेव संघटना होती जी स्वातंत्र्यासाठी लढत होती. त्यामुळे जसे नंबूद्रीपाद जसे ह्याच्यात होते तसे सरांना महाजनांना मला सांगावंसं वाटेल की जयप्रकाश नारायण हे सुद्धा काँग्रेसमध्ये होते ना. फार काय हे सुद्धा काँग्रेसमध्ये. आणि तुम्ही ज्यांना आज सगळे दूषण देता आणि दूषण देण्यासारखंच काम केलंय ते म्हणजे आज ज्यांची मृत्यूदिन आहे ज्यांचा, ते गोडसे, नथुराम गोडसे यांनी सुद्धा एकेकाळी काँग्रेसमध्येच काम केलेलं ना. याचा तर काँग्रेसच्या शिकवणी हा नवा इतिहास आहे. हा नवा इतिहास आहे, नवा इतिहास आहे. गोडसे काँग्रेसमध्ये होता, हे नवा इतिहास. इतिहासाच्या कुठल्या पुस्तकात आलं तेवढं मला सांगा. महाजन नवा इतिहास लिहू नका, मी तुमचा नवा इतिहास लिहू नका. गोडसे काँग्रेसमध्ये होता हे धाडसी विधान करण्यापूर्वी 10 वेळा विचार करा. बरोबर आहे. मी तुम्हाला सांगतो की गोडसेने काही काळ काँग्रेसमध्ये काम केलं होतं. नंतर ते केलं होतं, कुणाबरोबर केलं होतं त्याचं रेकॉर्ड काय? पण त्याच्यासाठी आपण वेगळा उचलली जीवन लावली टाळायला. तो हिंदू महासभेचा सदस्य होता आणि तो सावरकरांचा एकनिष्ठ अनुयायी होता. काही काळ संघाच्या बौद्धिक विभागात काम करणारा होता. तुम्ही काय आम्हाला इतिहास नवा शिकवता का काय? आता झालं तुमचं बोलून त्याच्या समजा हा समजा मुद्दा मी तुमच्यासाठी म्हणून बाजूला ठेवला तरी सुद्धा बाकीची मी सांगितलं हेडगेवार इतिहास मी हाताचा तुम्हाला इतिहास सांगू शकतो, नथुराम गोडसे मी इतिहास सांगू शकतो, परंतु तो विषय नाही ना चर्चेचा. मला बोलू द्या. सांगतो मी तुम्हाला, हेडगेवारांचं सांगतो मी तुम्हाला. किमान चर्चेची सभ्यता पाळली तुम्ही, किमान चर्चेची सभ्यता पाळली तुम्ही. मुळामध्ये बुद्धिभेद करणं हा आक्षेपार्ह युक्तिवाद मागे घेतला पाहिजे. कारण मी बुद्धिभेद करण्यासाठी बोललो नाही तर इतिहास सांगण्यासाठी बोललो. आता हेडगेवारांबद्दल सुद्धा सांगतो मी तुम्हाला. 1920 नागपूर काँग्रेसमध्ये हेडगेवार हे काँग्रेस अधिवेशनाच्या स्वयंसेवक दलाचे प्रमुख होते. त्यानंतर चिरनेर सत्याग्रहामध्ये हेडगेवार हे तुरुंगात गेले होते. हा इतिहास तुमच्याप्रमाणे मला सुद्धा माहित आहे. मुद्दा त्यानंतर काय घडलं आणि त्याचा देशाच्या इतिहासावर काय परिणाम झाला हा महत्वाचा मुद्दा. जयप्रकाश नारायण तर काय सांगायचं, आपण जयप्रकाश नारायण एकेकाळी मानत होतात किंवा अजूनही मानत असाल. तुम्ही काय एक मिनिट महाजन सर, बाजूला ही चर्चा फरकटवण्याचा प्रयत्न. नाही महाजन सर एक मिनिट, महाजन सर नाव घेतलं पाहिजे. महाजन सर तुम्ही थांबाल की नाही? महाजन सर, नरेंद्र देवांचं नाव, महाजन सर रोहियांचं नाव घेतलं पाहिजे. ही काय चर्चेची पद्धत आहे? नाही एक मिनिट या चर्चेमध्ये जो मूळ मुद्दा थोडासा आपण पुन्हा चर्चेला दुसरीकडे घेऊन गेलेलो आहेत. दोन्ही तुम्ही दोघांनी काही कारण तुम्हाला ऐकायच नाहीये. आपण ऐकून घेतलं असतं पुढे गेलो असतं लवकर. मला बोलायचं राहिलंच ना. माझं काय बोलायचं बोला, पूर्ण करा. कोणाबद्दल बोलतो? नाही तुम्हाला बोलायचं, तुम्ही पूर्ण करा. मला ना मला बोलायचं होतं असं की एकेकाळी कोण कुठल्या पक्षात होतं त्याच्यावरून आताची हे पातळी ठरवू नये. कारण ते विषय वेगळे होते, तो काळ वेगळा होता, तेव्हाचे सत्ताधारी वेगळे होते, ते परकीय सत्ताधारी होते. त्यांच्या विरुद्ध लढताना जर कोणी एकत्र आलं असेल तर त्यांनी आता कायम एकत्र राहिलं पाहिजे असं नाही. त्यामुळे कोण कुठल्या पक्षात होता हा विषय आता मानायचा नाही. ह्याचा कारण तसेच प्रश्न महाजन आणि अन्य अनेक लोकांना त्यांच्याबद्दल विचारता येतील, पण ते मी विचारत नाही. प्रश्न असा आहे उत्तर द्यायला खमके आहे. विचारा, मी उत्तर द्यायला खमके आहे. नाही ठीक आहे गरज असेल तर तुम्ही उत्तर द्या त्यांचं. महाजन सर गरज असेल त्यांनी प्रश्न विचारला तर तुम्ही त्याला उत्तर द्या. पण तुम्ही ऐकूया. आपण माझं फक्त एवढंच, मी मगाशी जे म्हटलं तेच मला परत एकदा सांगायचंय की डाव्यांनी आपली घडी पुन्हा बसवण्याची गरज एवढ्यासाठी, जर ही डावी चळवळ जी समाजासाठी आवश्यक आहे, जशी उजवी चळवळ आवश्यक आहे तशी डावी चळवळ आवश्यक आहे, नाण्याला दोन बाजू असल्याच पाहिजेत. त्यामुळे ही जर असेल तर त्यासाठी तरुणांची जास्तीत जास्त भरती कशी होईल, तरुणांना आकृष्ट कसं करता येईल याच्याकडे बघायला पाहिजे. कारण आज जर तुम्ही कम्युनिस्ट पक्षाचं नेतृत्व पाहिलं
तर सगळे पांढरे केस असलेली माणसं यामध्ये नेतृत्व करत असतील. एक तरुण माणूस आपण मला आज त्यांच्या सायझेबल याच्यामध्ये म्हणजे लोकसभेत दाखवा किंवा राज्यसभेत दाखवा, तरुण माणूस जो राज्यसभेमध्ये कम्युनिस्ट पक्षातर्फे आलेले नाहीत. हे मान्य केलं पाहिजे, अभ्यंकरांनी मान्य केलं पाहिजे. कारण एक असा गट, एक वयोगट असा आहे की जो आपली पदं सोडायला तयार नाही. त्यामुळे एका बाजूला खरात पती पत्नी, येचुरी आणि बाकी काही मंडळी ही सोडली तर दुसरं कोणी नेतृत्व उदयासच येत नाही. मला असं वाटतं की ही डाव्या चळवळीची शोकांतिका ठरू शकेल आणि त्याच्याकडे त्यांनी जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. नक्की एक पुढच्या मुद्द्यावर जाण्यापूर्वी अजित अभ्यंकर एक मिनिट मी तुम्हाला प्रश्न विचारतो, त्यानंतर तुम्ही सविस्तर हो नक्की तुम्हाला प्रश्न विचारतोय ना, तुम्ही त्याच्यानंतर सविस्तर उत्तर द्या. त्याचं मूळ मुद्दा असा आहे की या सगळ्यामध्ये एक महत्वाचा जो मुद्दा आहे, आता जी डावी चळवळ दिसते ती बऱ्याच अंशी वेगवेगळ्या कामगार संघटनांमधून दिसते. त्याच्या व्यतिरिक्त डाव्या चळवळीचा जो काही आंदोलनात्मक भाग असेल आणि खरं तर सामान्य माणसाच्या रोजच्या जगण्यातला जो भाग असतो त्या भागामध्ये डावी चळवळ कुठे आहे. आणि सामान्य माणूस म्हटल्यावरती रत्नाकर महाजनांनी म्हटलेले जे वेगवेगळे वंचित घटक आहेत त्यांच्या व्यतिरिक्त जो शहरात राहतो तो सुद्धा सामान्य माणूस, या सगळ्या संदर्भामध्ये डावी चळवळ कुठे असं तुम्हाला वाटतं? हां, हे बघा, तर मला विस्ताराने बोलू द्यात. सगळ्यात पहिल्यांदा शेवटी भारतकुमार राऊतांनी काही व्यक्तींची नावं घेऊन आणि तरुण नाहीत हे जे काही विधान केलं ते राज्यसभेमध्ये आमचे कोण प्रतिनिधी आहेत आणि लोकसभेमध्ये कोण आहेत याची पुरेशी माहिती न घेता ते बोललेले आहेत. म्हणून सांगतो, आमचे म्हणजे डावे म्हणजे CPM आणि त्याचप्रमाणे CPI म्हणजे डेमोक्रेटिक युथ फेडरेशन असेल, SFI असेल, यांचे ॲक्टिव्ह कार्यकर्ते असे कमीत कमी 3 ते 4, मी आता बी राजेश उदाहरणार्थ आमचे डेमोक्रेटिक युथ फेडरेशनचे हे लोकसभेमध्ये निवडून आलेले आहेत. हे तरुण आहेत, हे युवक संघटनेचे आणि ते म्हातारे नाही आहेत, पांढरे केस नाही आहेत त्यांचे. तेव्हा डाव्या पक्षांनी CPM आणि CPIनी अनेक अशा तरुणांना राज्यसभेमध्ये लोकसभेमध्ये संधी दिलेली आहे आणि ते निवडून आलेले नेतृत्व करतायत. ही त्यांचं म्हणणं चुकीचं आहे. त्यांनी असं म्हणू की तरुणांचा तुमच्या पक्षात भरती नाहीये आहे का नाही त्याची चर्चा आपण करू. आणि सीताराम येचुरी आणि प्रकाश करात, वृंदा करात त्यांच्याशिवाय नेतृत्व नाही हे पूर्णपणाने पूर्वग्रहावरती ते बोलतात, एवढाच आता मी सांगू शकतो. आता बाकीचे जे सर्वसाधारण मुद्दे आहेत त्याच्याबद्दल आपण बोलूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण दाखवलेल्या डाव्या चळवळीबद्दलच्या काय म्हणतोय आपण एक हितचिंतक या भूमिकेतून ज्या काही कॉमेंट झाल्या त्याचं मी स्वागत करतो. त्याचा आदराने विचार करण्याची भूमिका आहे तो सगळ्यात पहिल्यांदा सांगतो. केवळ बचाव करण्यासाठी, डिफेन्स स्टेटमेंट देण्यासाठी मी तो उभा नाही. फक्त काय आपण परिस्थिती लक्षात घ्या, डाव्या पक्षांची भूमिका या देशामध्ये काय आहे आणि डावे पक्ष कुठपर्यंत पोहोचले तर नेमकी इथं प्रेडिकामेंट काय आहे. आम्ही असं मानतो की या देशामधली जी घटना आहे या घटनेच्या चौकटीमध्ये जी स्पेस आहे चळवळीसाठी, ती चळवळीसाठीची पूर्ण स्पेस वापरण्याची गरज आहे. याचं कारण तसं जर झालं नाही तर लोकशाही नष्ट करणं हे इथल्या सत्ताधारी वर्गाला, कॉर्पोरेट्स असतील किंवा जमीनदार असतील यांना सोयीचं आहे. आणि म्हणून आम्ही हा मार्ग अत्यंत जाणीवपूर्वक स्वीकारलेला आहे की घटनेच्या चौकटीतली स्पेस जी काय आहे डेमोक्रेटिक स्पेस ती वायडन करत न्यायची आणि मग त्याच्या पुढचा टप्पा जेव्हा कधी वेळ जनचळवळीचा त्यावेळेला पुढचा टप्पा त्या चौकटीच्या गरजेनुसार आपण घेऊया किंवा चौकट बदलावी लागते. ती चौकट जनतेच्या बळावरती घटनेतली मूल्य कायम ठेवून जर काही नवीन कायदे करावे लागले तर कायदे करू ही आमची भूमिका आहे. तेव्हा आमची भूमिका माओवाद्यांपेक्षा मूलतः वेगळी आहे. माओवादी आता मगाशी म्हात्रे बोलले ते परस्पर विरोधी त्यांनी 2 विधानं केली. ते एका बाजूला म्हणले की लँड हा जेव्हा देशातला प्रमुख प्रश्न होता त्यावेळेला डाव्या पक्षांची ताकद खूप वाढली, त्या चळवळीचं लोकांना आकर्षण वाटलं. आणि आता ते म्हणतात की डाव्या चळवळीची सगळी जागा माओवाद्यांनी घेतलेली आहेत की ज्यांच्या दृष्टीने जमीन हा एकमेव देशातला सगळ्यात मोठा कळीचा प्रश्न आहे. तेव्हा हे इतकं परस्पर विरोध विधान आहे. तेव्हा मला हे मान्य नाही की डाव्या चळवळीची जागा माओवाद्यांनी घेतलेली आहे. हा प्रचार आहे, हे सत्य नाही. किंवा माओवाद्यांनाच डावे म्हणून मान्यता देणं याच्यामध्ये सरकारचा आणि काही हितसंबंधी लोकांचा हितसंबंध आहे. याचं कारण त्यांना एकदा डावं म्हणून मान्यता दिलं की एकतर त्यांना हिंसक म्हणून चिरडण्यासाठी तुम्ही आर्मीचा वापर करू शकता, देशद्रोही म्हणू शकता, काही करू शकता. आणि दुसऱ्या बाजूला जी लेजिटिमसी आहे, जनतेमधली जी लेजिटिमसी आहे ती कुठेतरी काढून घेण्याचा हा एक प्रकार आहे. तिसरा मुद्दा आपण आता स्पेसिफिकली बंगालबद्दल बोलू आणि नंतर जनचळवळीबद्दल बोलू. लक्षात घ्या, भारतामधली डाव्या चळवळीच्या विस्ताराची जी अडचण आहे ती भारताच्या एका फेडरल स्ट्रक्चरमध्ये आहे. हे वास्तव आहे, केवळ स्ट्रक्चर म्हणजे पॉलिटिकल स्ट्रक्चर नव्हे. इथली जी एकंदर सामाजिक आर्थिक रचना आहे याच्यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये विविध परिस्थिती आहे.
आणि यामुळे एका राज्यामध्ये तुम्ही जरी पूर्णपणे सत्तेवरती आलात तरी सुद्धा तुमचा आर्थिक कार्यक्रम तुम्हाला पूर्णपणे राबवता येत नाही, ही इथले घटनात्मक आणि राजकीय आर्थिक चौकटीची मर्यादा आहे. आणि या एकच मिनिट तुम्ही ही जी मर्यादा म्हणताय ती मर्यादा राष्ट्रीय पक्ष काँग्रेस असेल किंवा भाजप पक्ष आहे त्यांनी ती मर्यादा ओलांडलेली आहे. एक्झॅक्टली तेच येतो ना मी त्यांच्याकडे, कारण त्यांना कुठलाही मूलभूत परिवर्तन करायचं नाहीये. त्यांना आहे त्यात म्हणजे चौकट म्हणजे घटनेची चौकट म्हणत नाही, आहे ती जी सोशो इकॉनॉमिक स्ट्रक्चर आहे त्याची जी चौकट आहे त्याच्या अंतर्गतच त्यांना काम करायचंय. डाव्यांना त्याच्या पलीकडे जाऊन त्या चौकट पार करण्याचं काम करायचं. त्यामध्ये चौकट एका बाजूला मोडायची पण आहे, म्हणजे सामाजिक राजकीय सामाजिक आर्थिक चौकट, आणि ॲट द सेम टाइम जी देशाची जी एक रचना आहे, विशेषतः घटनात्मक रचना आहे, ती रचनेच्या पलीकडे जाणं शक्य नाही. कारण तशा प्रकारचा काय उठाव हा मोठ्या प्रमाणात जनतेचा चळवळीचा एकदम होऊ शकत नाही देशात. या मर्यादेमध्ये डाव्या चळवळीला काम करावं लागतं आहे. आणि म्हणून डाव्या चळवळीची भूमिका ही अशी राहिलेली आहे की विविध राज्यांमध्ये जी परिस्थिती असेल त्या परिस्थितीनुरूप मॅक्सिमम लेफ्ट साईडला जेवढे काही बदल करता येतील ते करून एक व्यापक पाठिंबा उभा करायचा, आणि त्याच्या आधारावरती जनतेचा जो वर्ग संघर्ष किंवा जाती इत्यादी मुद्द्यांच्यावरचा जो संघर्ष आहे तो न्यायाचा संघर्ष हा तीव्र करायचा, ही डाव्या पक्षांची भूमिका आहे. हे काम अतिशय अवघड आहे. हे काम प्रवाहाविरुद्ध पोहण्याचं काम आहे, आणि त्याच्यामुळे आणि विशेषतः त्याच्यामध्ये गुंतागुंत ही जास्त आहे. उदाहरणार्थ भारत हा एक अविकसित देश आहे. त्या विकासाच्या काही स्वाभाविक मागण्या आहेत, आणि त्या मागण्या पूर्ण करण्याची जी प्राथमिक अर्ज आहे ती प्राथमिक अर्ज पूर्ण झाली की लोक सॅटिस्फाय होतात, आणि त्याच्यामधून पुन्हा तुमच्या चळवळीला एक वेगळं डेव्हिएशन मिळतं की जे महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या इत्यादी निमित्ताने आपल्याला झालेलं दिसलं. तेव्हा या बेसिक मर्यादांचा विचार करून आपण डाव्या पक्षांचं मूल्यमापन केलं पाहिजे. आम्ही आमचं मूल्यमापन करताना आम्हाला एक दीर्घकालीन लढाई करायची आहे या भूमिकेतून आम्ही बघतो आहोत, केवळ एका निवडणुकीतला निकाल म्हणून आम्ही बघत नाही. ठीक आहे. आता तिसरा प्रश्न राहिला एक मिनिट डावे पक्ष रस्त्यावरचं राजकारण विसरलेले आहेत यापेक्षा तर मोठा विनोद नाही. म्हणजे डावे पक्ष म्हणजे मोर्चे हे आपण म्हणत आलो नाही. आजही आम्ही किती मोर्चे किती संघर्ष करतोय, हे फक्त टीव्हीचा कॅमेरा जिथं जातो तिथंच फक्त मोर्चे होतात असं नाही, हजारो होतात, आणि ज्याचे दखल घेतली जात नाही. उदाहरणार्थ एकच सांगतो, अखिल भारतीय पातळीवरचे कामगारांचे 3 मोठे संप गेल्या 2 वर्षामध्ये, 2 नाही त्याच्या आधी, म्हणजे काँग्रेसचं सरकार असताना सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात घडून आले डाव्या पक्षांच्या आणि डाव्या युनियनच्या नेतृत्वाखाली ते झालेले आहेत. मग ते बँका असतील, युनियन असतील किंवा असंघटित कामगारातले असतील. तेव्हा हा रस्त्यावरचा संघर्ष आम्ही करत नाही, ही चुकीची गोष्ट ठरेल. हा त्याच्यात काही त्रुटी असतील, कमतरता असतील त्याच्याबद्दल बोललं पाहिजे. आणि त्या शेवटच्या मुद्द्याबद्दल येतो, कारण तुम्ही मला लवकर बोलायचं सांगताय म्हणून, तो असा की आमच्या पक्षामध्ये जी काही त्रुटी मगाशी मी सुरुवातीला सांगितलं, बंगालमध्ये असेल किंवा इतरत्र असेल, की औद्योगिकरणाची जी अपेक्षा आहे लोकांची, शेतीमधून बाहेर पडण्याची जी लोकांची अपेक्षा आहे ती पूर्ण करण्यासाठी प्रो पीपल प्रोग्राम कुठला असू शकतो की जो कॉर्पोरेट्सना एका बाजूला फेवरेबल असणार नाही, परंतु इंडस्ट्रियलायझेशन मात्र होईल. ही जी मधली स्पेस आहे ही मधली स्पेस शोधण्याचा मुद्दा आहे, आणि तो शोधण्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये आमचा प्रयत्न होता. तो आमचा यशस्वी झाला नाही पूर्ण, ते किंवा होण्याच्या आतमध्येच आम्हाला उद्ध्वस्त करण्यात आलं तिथनं चुकीच्या पद्धतीने. तुम्हाला 71-77 पासून वेळ मिळालाय, उद्ध्वस्त केलंय, कोणी केलंय, कसं झालंय याची मीमांसा आपण करू शकतो, पण तत्पूर्वी पुन्हा एकदा हा बोला. बघा, देशामध्ये जेवढी जमीन लँड रिफॉर्म्स खाली वाटली गेली त्यातल्या एकट्या 23% जमीन एकट्या बंगालमध्ये वाटली गेली. लक्षात घ्या, ज्या ठिकाणी देशाच्या जमिनीचा फक्त 3% वाटा आहे तिथं एवढी 23% जमीन देशातली वाटते. ती गोष्ट साधी समजू नका. याला जेव्हा या काळामध्ये उद्ध्वस्त केलं कोणी, डाव्यांना उद्ध्वस्त केलं कोणी, भाजपनी केलं की काँग्रेसनी केलं? ती जमीन त्या काळामध्ये, आता काँग्रेस तुमचे मित्र पक्ष आहेत वेस्ट बेंगॉलमध्ये, द युनिटी ऑफ ऑल दी अपोजिट क्लासेस. उदाहरणार्थ हा सिंगूर 6व्यांदा जेव्हा सरकार निवडून आलं तेव्हा त्यावेळेला एकंदर सगळ्या डाव्या आघाडीची मतं काढली तर ती 42%, 49% मतं झालेली होती. इतका प्रचंड पाठिंबा होता तो या सिंगूर नंदीग्रामच्या प्रश्नावरती. ज्या प्रकारची एक हिंसक मोहीम जी चालवली गेली त्याच्यामध्ये सगळे वर्ग एकत्र आले. पोलरायझेशन ऑफ वोट्स मगाशी जे मी सांगितलं, या दोन्ही तिन्ही घटकांचा वापर झालेला आहे. आता त्या सगळ्या तपशिलात मी जात नाही कारण वेळ कमी आहे. मला एवढाच मुद्दा सांगायचा आहे की जस्ट 1 पॉइंट, 3% जमीन असताना 23% जमीन वाटली जाते, आणि जेव्हा आमचं सरकार आलं तेव्हा 29% जमीन ओलिताखाली होती, म्हणजे सिंचनाखाली. ती आमचं सरकार जेव्हा तिथनं गेलं तेव्हा 63% जमीन आम्ही ओलिताखाली आणलेली होती. ती काय कमी मोठी अचिव्हमेंट नाहीये.
नाही ठीक आहे, एक एक छोटासा ब्रेक घेऊया. या चर्चेमध्ये आणखीन काही महत्त्वाचे मुद्दे बाकी आहेत. या महत्त्वाच्या मुद्द्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे, जो प्रश्न आपण उपस्थित केला होता. या आजच्या या निकालानंतर भारतीय राजकारणावरती प्रादेशिक पक्षांची पकड पुन्हा बळकट होताना दिसते का, आणि या प्रादेशिक पक्षांचं अस्तित्व आणि भाजपचं त्यांच्याशी असलेलं नातं नेमकं काय असणार आहे येणाऱ्या काळामध्ये, ते सुद्धा आपण तपासूयात एका छोट्याशा ब्रेकनंतर. बेधडकमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण जी चर्चा करतो त्या चर्चेच्या मध्ये काही आपल्या प्रेक्षकांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. अमोल शेलार पाटील म्हणतायत, ज्या राज्यांमध्ये काँग्रेस होतं फक्त त्याच राज्यात भाजप विजय मिळवत आहे, त्यामुळे भाजपसाठी आशादायी चित्र मुळीच नाही. रामदास पुटमाळी म्हणतायत, भाजपसाठी अच्छे दिन तर काँग्रेससाठी बुरे दिन, जनतेचे भले दिन मात्र कधी येणार माहीत नाही. सुरेश गावडे म्हणतायत, काँग्रेसचा भ्रष्टाचार, घराणेशाही आणि एखाद्या विशिष्ट समाजाची मतं मिळवण्यासाठी केलेली आखणी हेच काँग्रेस विरोधाचं कारण आहे. दत्तात्रय शिवाजी बुराम म्हणतायत, 5 राज्यांच्या निवडणुकीत राष्ट्रीय पक्षांपेक्षा प्रादेशिक पक्षांची पकड मजबूत आहे. आणि प्रदीप झडपे म्हणतायत, मोदींच्या अंगी मार्केटिंग करण्याचे गुण जास्त असल्यामुळे 5 राज्यांच्या निवडणुकांचे निकाल भाजपसाठी आशाजनक आहेत. एकूण या प्रतिक्रिया आहेत, बोलक्या प्रतिक्रिया आहेत. आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा जो काँग्रेसचा मुद्दा आहे प्रादेशिक पक्षांवरती येण्या अगोदर पुन्हा माधव भंडारी तुम्हाला विचारायचं की जिथे जिथे काँग्रेस आहे तिथे एका प्रेक्षकाची सुद्धा आपण प्रतिक्रिया बघितली, जिथे काँग्रेस आहे तिकडे भाजपला यश मिळताना दिसतंय. प्रादेशिक पक्षांची जिथे अत्यंत वीण घट्ट आहे तिकडे भाजपला म्हणावं तसं यश मिळताना दिसत नाहीये. अगदी तुमच्या आत्ता मित्रपक्षांनी शिवसेनेने सुद्धा हीच प्रतिक्रिया दिली आहे की प्रादेशिक पक्षांची सगळीकडे वाढ होताना दिसते. ही खूप आशादायक गोष्ट आहे. हे विधान सुद्धा खूप असं सरधोपट विधान आहे. आत्ताचं जर बघायला गेलं तर फक्त आसामपुरतं हे विधान खरं आहे की काँग्रेस आहे तिथे भाजपला यश मिळालं, पण केरळमध्ये नाही मिळालं. म्हणजे जर ते तर्कशास्त्र वापरायचं असेल तर आम्हाला केरळमध्ये सुद्धा यश मिळायला हवं, तर ते नाही मिळालं. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू आणि तामिळनाडूला लागून असलेलं पुदुचेरी ही भारताच्या राजकारणातली बेटं आहेत आणि त्यांचं राजकारण हे देशाच्या राजकारणाशी काय म्हणतात त्याला, देशाच्या राजकारणापेक्षा वेगळंच राजकारण तिथे चालतं. तिथले अण्णा द्रमुक आणि द्रमुक एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. आणि आपल्या तृणमूल काँग्रेस ही खऱ्या अर्थाने काँग्रेसच आहे. पश्चिम बंगालमधले अधिकृत काँग्रेस कोणती असा प्रश्न विचारायचा झाला तर तृणमूल काँग्रेस, कारण काँग्रेसची जागा तृणमूल काँग्रेसने घेतली आणि ममता बॅनर्जी ह्या काँग्रेसमध्ये त्यांना जी वागणूक मिळाली त्याच्यामुळे त्या बाहेर आल्या. काँग्रेसने कम्युनिस्टांशी संघर्ष करायचं टाळलं म्हणून ममता बॅनर्जी बाहेर आल्या आणि जनतेने त्यांना स्वीकारलं. त्यामुळे तिथे सुद्धा काँग्रेसलाच यश मिळालेलं आहे एका अर्थाने. दुसऱ्या बाजूनी तामिळनाडू मधलं राजकारण मात्र खरोखरच ते समजून घेण्याचा आणि विश्लेषणाचा विषय की काय नेमकं तिथे चालतं आणि कशामुळे कुणाला मतं मिळतात हे सांगणं म्हणजे मला तरी ते कळलेलं नाहीये, मी प्रामाणिकपणे मान्य करतो. त्यामुळे या 2 प्रांतांमधल्या निकालांमुळे प्रादेशिक पक्षांची पकड वाढली आहे असं विधान करणं हे सुद्धा घाईगर्दीचं आहे. आणि मी दुसरं सांगतो की या देशामध्ये प्रादेशिक पक्ष पूर्वी होते, आज आहेत आणि उद्याही राहणार आहेत. प्रादेशिक पक्षांची गरज ही या एवढ्या प्रचंड देशामध्ये, विविधता असलेल्या देशामध्ये प्रादेशिक पक्षांची सुद्धा एक स्वतःची जागा आहे. ती मान्य करते का, ती भाजप मान्य करते का? भाजपने तर सातत्याने मान्य केली आहे आणि भाजपने या पूर्वी सुद्धा प्रादेशिक पक्षांबरोबर एकत्र जाऊन, म्हणजे वाजपेयींचं जेव्हा सरकार होतं तेव्हा 13 पक्ष आमच्या बरोबर होते आणि 13 पक्ष काय राष्ट्रीय पक्ष होते का, ते सगळे छोटे मोठे प्रादेशिक पक्षच होते. त्यामुळे प्रादेशिक पक्षांचं जागा, प्रादेशिक पक्षांचं स्थान, प्रादेशिक पक्षांचं महत्व हे भाजपाने सातत्याने मान्य केलेलं आहे आणि ते मान्य करूनच आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत. महेश एक मिनिट आपण त्या मुद्द्यावरती येण्याच्या आधी खरं तर काँग्रेसकडे जाऊया आधी, कारण काँग्रेस मुक्त ही जी घोषणा आहे ही घोषणा कितपत संयुक्तिक आहे, काँग्रेस मुक्त भारत करण्याची. कारण आज अमित शहा सुद्धा हेच म्हटलेत की आसामच्या जनतेने काँग्रेस मुक्त आसाम केलेला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती प्रादेशिक पक्षांची काँग्रेसनी केलेली त्यावेळेची एकूणची तारेवरची कसरत होती आणि काँग्रेसनी ज्या पद्धतीनं प्रादेशिक पक्षांना बरोबर सुद्धा घेतलं होतं त्याच्या तुलनेत भाजप कसं काम करतोय त्याचं निरीक्षण डॉक्टर महाजन तुमचं काय? ते मुक्त फिक्त जे काय आहे ते द्या सोडून, कारण तो चुनावी जुमला आहे असं तेच कधीतरी उद्या परवा आपल्याला सांगतील. खरं म्हणजे त्यांना सर्वमुक्त देश पाहिजे,
म्हणजे सगळेच अंतर्धान पावले पाहिजेत आणि आम्ही एकटेच राहिलो पाहिजे, या मानसिकतेतून ते सगळं आलेलं आहे आणि जे संसदीय लोकशाहीच्या स्पिरिटच्या विरोधात आहे. म्हणजे संसदीय लोकशाहीमध्ये भिन्न विचाराच्या पक्षांच्या विषयी अकोमोडेटिव्ह असणं आवश्यक आहे. त्याच्याऐवजी ह्यांना संपूर्णच टाका असं लोकांना सांगायचं, ही ज्यांची लोकशाहीची व्याख्या असेल त्यांच्याबद्दल बोलून वेळ घालवायची काही गरज नाही. प्रश्न प्रादेशिक पक्षांचा आहे. देशाच्या विविध भागामध्ये जे प्रादेशिक पक्ष निर्माण झाले, एका अर्थानं या देशामध्ये जे राष्ट्रीय पक्ष होते त्यांच्या बाबतीमध्ये लोकांना ते सर्वसमावेशक किंवा सर्व हितचिंतक आहेत की नाही याबद्दल शंका निर्माण होऊ लागली, तेव्हा प्रादेशिक पक्ष निर्माण झाले. आपल्याकडे म्हणजे मगाशी सांगितलं आधी काँग्रेस होती, पण केव्हा होती? तमिळनाडमध्ये भक्तवत्सलम हे शेवटचे काँग्रेसचे मुख्यमंत्री, त्यानंतर पी रामचंद्रन नावाचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते, ते नंतर संघटना काँग्रेसमध्ये गेले आणि मग जनता पार्टीमध्ये गेले. त्यानंतर तमिळनाडमध्ये काँग्रेसला बहुमत मिळालेलं नाही. तीच परिस्थिती बंगालची आहे. आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये ज्योती बसूंच्या नेतृत्वाखाली जी आघाडी निर्माण झाली त्यात जनता पार्टीने सुद्धा सामील व्हावं असं ज्योतिबाबूंनी निमंत्रण दिलं होतं, पण ते निमंत्रण त्यावेळचे जनता पार्टीचे अध्यक्ष PC सेन यांनी नाकारलं. ते जर स्वीकारलं असतं तर आजचं चित्र बंगालचं सुद्धा वेगळं दिसलं असतं. पण प्रादेशिक पक्ष ही आजच्या आपल्या देशाच्या राजकारणातील एक वास्तवता आहे आणि ते केवळ प्रादेशिक आहेत. त्यांचं कार्यक्षेत्र मर्यादित आहे, त्यांचा आवाका मर्यादित आहे, त्यांची वैचारिक कक्षा मर्यादित आहे. एवढ्या कारणाखातर त्यांना कमी लेखून चालणार नाही. तर राष्ट्रीय पक्षांनी त्यांच्याबरोबर सहमतीचं, संपर्काचं आणि त्यांच्या प्रादेशिक पातळीवरच्या कामाला मदत होईल असं करावं का त्यांच्याबरोबर कन्फ्रंटेशनचीच ही घ्यावी, हाही राजकीय पक्षांपुढचा पेच आहे. आता भाजप प्रादेशिक पक्षांना कसं वागवतं? गरज सरो वैद्य मरो याचं उदाहरण आपल्याला महाराष्ट्रात दिसतच आहे. हे या उदाहरणामध्ये महेश काय म्हणायचं? नाही, एकूणच आता प्रादेशिक पक्षांसंदर्भात आपण बोलतो. आपल्या देशामध्ये ज्या संघराज्यीय आपली पद्धत आहे आणि संसदीय लोकशाहीच्या सगळ्या व्यवस्थेत सगळ्यात पहिल्यांदा 1967 मध्ये प्रादेशिक पक्षांना महत्व आलं आणि तिथपासून जी सुरुवात झालेली आहे ती आतापर्यंत आपण आलेलो आहोत. सातत्याने आता म्हटलं जातं की एक पक्ष म्हणजे भाजप पक्ष हा जो आहे तो प्रादेशिक पक्षांना महत्व देतो की नाही किंवा काँग्रेस प्रादेशिक पक्षांना महत्व देतो की नाही. जोपर्यंत काँग्रेस पक्ष मोठ्या प्रमाणात प्रबळ होता, बलशाली होता, त्याच पक्षाने वेगवेगळ्या राज्यांमधल्या प्रादेशिक पक्षांच्या सरकारांच्या बरखास्ती संदर्भात घेतलेल्या अनेक भूमिका सातत्याने चर्चेत आलेल्या होत्या आणि हे सगळं काही पूर्ण भारत देश विसरलेला आहे असं जर कोणाला वाटत असेल तर ती वस्तुस्थिती नाही आहे. हा इतिहास ताजा आहे आणि तो लोकांना माहिती आहे. आता ज्या पद्धतीने प्रादेशिक पक्षांच्या अस्तित्वाकडे बघितलं जातं, आपण जयललितांचं पक्षाचं सरकार जे पहिल्यांदा म्हणजे 1984 नंतर पहिल्यांदा एक सरकार रिपीट झालेलं दिसतं, त्या ठिकाणी प्रादेशिक पक्षाची जी भूमिका होती त्या प्रादेशिक पक्षाच्या भूमिकेला केंद्रातील मोदी सरकारने सातत्याने बळ दिलेलं होतं. तीच गोष्ट ममता बॅनर्जी यांच्या पक्षाची होती. त्यांनी सातत्याने केंद्र सरकारशी जुळवून घेतलं आणि आज आपल्याला ह्या दोन्ही महिलांच्या माध्यमातून चालवली जाणारी सरकार ही पुन्हा निवडून आलेली दिसतात. त्यामुळे एकीकडे आम्ही बिहारमधून भाजप सरकारला विरोध करणारे नितीश कुमार बघितले, त्यांची राजवट जी वेगळ्या पद्धतीने उभी राहिली ती सुद्धा बघितली आणि मोदी सरकारशी जुळवून घेऊन या दोन राज्यांमधील सरकार नव्याने म्हणजे पुन्हा रिपीट झालेलं आपल्याला दिसतं. तर यात एक गोष्ट सातत्याने जिच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे ती एक आहे की प्रादेशिक पक्षांनी बऱ्याचदा केंद्र सरकारशी जुळवून घेऊन आपलं अस्तित्व टिकवलंय किंवा त्यांनी केंद्र सरकारच्या मध्ये हा मिळून आपलं अस्तित्व टिकवलेलं आहे. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचे जे कार्यकर्ते ज्या शारदा चिटफंड मध्ये अडकलेले आहेत त्याच्या CBI चौकशीची वासलात लावणे ही जी भूमिका केंद्र सरकारकडून घेतली गेली त्याच्या जोडीला जयललिता यांना पूरक होणाऱ्या अनेक गोष्टी केंद्र सरकारने केलेल्या आहेत. त्यामुळे केंद्र सरकारची भूमिका सातत्याने महत्वाची ठरलेली आहे.
तिथे काँग्रेस असो किंवा भाजप असो, आज भाजप आलं म्हणून जर कोणी खडे फोडत असतील तर काँग्रेसने काय दिवे लावलेले आहेत हे जरा इतिहासात गेलं तर आपल्याला ते सुद्धा लक्षात पण येईल. त्याबरोबरनं पुन्हा नवाब मलिक, प्रादेशिक पक्ष म्हणून जर बघितलं तर अगदी शिरोमणी अकाली दलाचे जे संबंध, शिवसेनेचे जे संबंध भाजपसोबत अलीकडच्या काळामध्ये ताणलेले गेलेले आपण बघितलेले आहेत, त्या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजप येणाऱ्या काळामध्ये प्रादेशिक पक्षांचा त्यांच्या सोबत असलेलं नातं हे टिकवू शकेल, कशा प्रकारे त्यांची भूमिका असेल असं तुम्हाला वाटतंय? असं आहे मंदारजी, देशामध्ये जे प्रादेशिक पक्ष निर्माण झाले म्हणजे प्रदेशाच्या नावाखाली राजकारण करण्यासाठी 2-3च पक्ष होते, ते सोडून जे इतर पक्षामधून फुटून, विशेषकर काँग्रेसमधून फुटून जी लोक होती त्यांनी वेगळे वेगळे पक्ष निर्माण केले आणि त्या राज्यामध्ये त्यांचा प्राबल्य निर्माण झाला. किंवा सोशलिस्ट लोकांचा ग्रुप जनता पार्टी निर्माण झाल्यानंतर त्याच्यातले काही पक्ष आणि ते प्रादेशिक त्यांचा प्रभाव असताना असे सगळं राजकारण देशात होता. हे सगळे लोक काँग्रेसच्या विरोधात मूड बांधून राजकारण या देशामध्ये बराच काल या लोकांनी केलं. भाजपनी काय केलं, हे जे सगळे काँग्रेस विरोधक लोक होते त्यांच्यासोबत कुठे ना कुठे जवळकी निर्माण करून त्यांचं राजकारण सुरू केलं. पण भाजपची काय परिस्थिती आहे, भाजप ज्यांच्या सोबत जाते त्यांना संपून स्वतःच्या अस्तित्व निर्माण करते. सर्वप्रथम तुम्ही महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची परिस्थिती काय झाली ते बघा, तीच परिस्थिती AGPची काय झालेली ते बघा. जे लोकांनी यांचा साथ सोडला त्यांच्या अस्तित्व कायम राहिलेलं आहे. जे लोक यांच्या सोबत राहिले हे कांदेवर बसताय, खच्चीकरण करताय आणि इतरांना संपून स्वतः पायाला उभं राहतं, असं भाजपचं राजकारण आहे. आता हे ज्यांना कळलं, हे सगळे लोक ओडिशातले जे जनता पार्टी आजची आहे त्यांना कळलं की यांना बिजू जनता दल जर यांच्या सोबत राहिलो तो हे आपल्याला संपवणार आहे. त्यासाठी आता भाजपला तिकडे असताना नाही, तिकडे काँग्रेस विरुद्ध बिजू जनता दल, जिथे जिथे प्रादेशिक पक्ष यांच्या सोबत येत आहे त्यांना संपवण्याचं काम भाजपचा इतिहास आहे असं झालेलं आहे. जे लोक सोबत येत नाही ते काँग्रेसच्या विरोधात संघर्ष करण्याची भूमिका तिकडे पर्यायी ते पक्ष आहे आणि जिथे यांच्या विरोधात लोक लढत आहे ते तिकडे आहे. आता उत्तर प्रदेशमध्ये काय परिस्थिती झाली, भाजप सत्तेमध्ये असताना सप्पा बसपाने एकंदरीत मोड बांधून याला पराभूत केला. ते वेगळे वेगळे झाले. काही काळासाठी भाजपने त्या यांनी मायावतीला सोबत घेतला, आता ते पण वेगळी आहे. आज परिस्थिती अशी आहे की उत्तर प्रदेश असतील, बंगाल असतील, असे 2-3 जे राज्य तिकडे ते पर्याय म्हणून तेच, इतर दुसरं कोणीच नाही तेच आहे. म्हणजे नॉन काँग्रेस नॉन BJP असे 2-2 पक्ष असे आहे की ते एकमेकासमोर लढताय. तिकडे काँग्रेसचे पण अस्तित्व नाही, तिकडे भाजपचे पण अस्तित्व नाही. आणि जर तशी परिस्थिती वेगळे वेगळे ठिकाणी आणखीन झाली तर मला वाटतं हे जे नॅशनल पक्ष स्वतःला सांगताय त्यांच्या हळूहळू कुठेतरी प्रभाव कमी होणार. पुन्हा हे एक प्रकारचं काँग्रेस सारखंच ची वाटचाल आहे का भारतकुमार राऊत? कारण PDP असेल, शिरोमणी अकाली दल असेल, शिवसेना असेल, इथे तिथे AGP या सगळ्यांच्या बरोबर आधीची भाजपची जी ज्या पद्धतीची मोठ होती ती कुठेतरी दुरावताना दिसते आणि मध्ये मध्ये काहीतरी हे खटके उडत असतात. असंच येणाऱ्या काळातलं चित्र दिसणार आहे का की भाजप वाढतोय आणि जसं काँग्रेस वाढला आणि त्यानंतर प्रादेशिक पक्षांच्या ची वेगवेगळी शक्ल तिकडे दिसायला लागली आपल्याला, तीच परिस्थिती येणाऱ्या काळात आपल्याला भाजपच्या बाबतीमध्ये होताना दिसणार आहे? अगदी चांगला प्रश्न विचारला. खरं म्हणजे अशी परिस्थिती आहे की एक काळ असा होता, मी फार इतिहासात जात नाही कारण मी इतिहासाचा विद्यार्थी नाही आहे, की भाजपला जनाधार जो असतो लोकांमधला सोशल अप्रुव्हल जे असतं हे नव्हतं आणि त्यामुळे तिकडच्या प्रादेशिक पक्षांना बरोबर घेऊन भाजपाने स्वतःची वाढ केली. उदाहरणार्थ मी सांगतो, महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला बरोबर घेऊन आले आणि त्याच्यानंतर आता शिवसेनेपेक्षा जास्त भाजप झालेलं आहे. पंजाबमध्ये हेच झालं. अकाली दलाला जो काही लोकाधार होता, शीख समाजाचा जो आधार होता त्याचा फायदा घेऊन ते तिकडे गेले आणि तिकडे ते प्रबळ झाले. आसाममध्ये आज जी परिस्थिती आहे, आसाममध्ये आसाम गण परिषद प्रफुल्ल कुमार मोहंताची यांनी इतकी वर्ष 30 वर्ष गेले ते लढाई देत राहिले तिकडच्या घुसखोरांविरुद्ध, बंगाल्यांविरुद्ध आणि त्यांनी आपलं अस्तित्व टिकवलं. त्यांनी एक जनाधार निर्माण केला. परंतु इलेक्टिव्ह मेरिट नावाची जी गोष्ट असते ती त्यांच्याकडे नव्हती. भाजप त्यांच्याबरोबर आल्यामुळे ती इलेक्टिव्ह मेरिट आलं. आज परिस्थिती अशी आहे की भाजप त्यांच्यापेक्षा मोठी झालेली आहे. असं अनेक ठिकाणी दिसत राहतं. परंतु मी एक तुम्हाला सांगतो की याचा अर्थ प्रादेशिक पक्ष संपले पाहिजेत का, तर हे अशक्य आहे आणि ही अपरिहार्यता आहे.
प्रादेशिक पक्षही, जरी भाजप कितीही म्हणत असेल की 100% भाजपा, तरी ही गोष्ट भारतामध्ये आज मितीला तरी शक्य नाही. आपण म्हणजे अमेरिका नव्हे की 2 पक्षांची राजवट अशी आपल्याकडे नाही, की आपण इंग्लंड नाही आहोत की फक्त हुजूर आणि मजूर असे 2च पक्ष तिकडे राहतील असं होणार. वी आर इंटू मल्टी पार्टी पार्लमेंटरी सिस्टीम. तिथे नक्कीच जास्त हे असणार. आणि जसजसा देशाचा विकास होत जाईल तसतशा प्रादेशिक अस्मिता सुद्धा वाढतच जाणार. प्रादेशिक अस्मिता वाढली म्हणजे ती देशविरोधी आहे का, ती अँटी नॅशनल आहे का, असा सुद्धा ग्रह करून घेणं हे चुकीचं आहे. प्रादेशिक अस्मिता वाढल्यामुळे राष्ट्रीय अस्मिता सुद्धा ही नक्की वाढू शकते. जे माओ म्हणाला होता लेट 1000 फ्लॉवर्स ग्लो, तशा तऱ्हेची पद्धत आहे. एका बाजूला आपण असं म्हणायचं की विविधतेतील एकता, भारताचं वर्णन काय तर विविधतेतील एकता, युनिटी इन डायव्हर्सिटी असं म्हणायचं. आपला भारत देश हा आपण एका ठिकाणी क्वाझी फेडरल असं म्हणायचा. हे म्हणत असताना आपण दुसऱ्या बाजूला मात्र प्रादेशिक पक्ष नको, 100% भाजपा अशी भूमिका घ्यायची, हे मला असं वाटतं हे चुकीचं आहे. नक्की. त्यावरून अजित अभ्यंकर, डावे पक्ष, मी येतो भंडारी तुमच्याकडे, पण डावे पक्ष असतील, राष्ट्रवादी काँग्रेससारखा एखादा काँग्रेसमधनं पूर्वाश्रमीचा फुटून आलेला पक्ष असेल, तृणमूलसारखा एखादा पक्ष असेल, जनता दलाच्या सगळ्या याच्यातनं नितीश कुमार असतील, तिकडे बिजू पटनायक असतील, ही लालू प्रसाद यादव आहेत, ही सगळी जी माणसं आहेत, ही सगळी ज्या प्रादेशिक अस्मिता म्हणून समोर आलेल्या आहेत, ज्या मूळ पक्षापासून बाजूला फारकत घेऊन आलेल्या आहेत, या सगळ्या बाबतीमध्ये येणाऱ्या काळामध्ये भाजपशीच संघर्ष असणार आहे आणि भाजपचा प्रमुख विरोधी पक्ष या प्रादेशिक अस्मिता असतील अशी परिस्थिती तुम्हाला दिसते का? भाजपचा प्रमुख विरोधी पक्ष प्रादेशिक अस्मिता असतील अशा पद्धतीनं मला वाटत नाही. म्हणजे जणू काही भाजपचा सामना फक्त हेच प्रादेशिक अस्मिताच करू शकतील असं म्हणणं चुकीचं आहे. डावे सुद्धा प्रादेशिक अस्मिताच आता झाल्यात असंही त्याच्यातलं म्हणणं आहे. त्याच्यावरती तुमचं काय मत आहे? एखाद्या पक्षाचा प्रभाव एखाद्या मर्यादित विभागामध्ये वाढला याचा अर्थ तो प्रादेशिक झाला हे म्हणणं म्हणजे अत्यंत इम्प्रेसिव्ह, म्हणजे अगदी वरवरचं आहे. मग तशा अर्थाने भाजपा उत्तर भारतीयांचा पक्ष आहे असं म्हणावं लागेल आपल्याला. तेव्हा हे या पद्धतीनं विचार करणं चुकीचं आहे. मला असं म्हणायचं की आपण हे फार परिस्थितीचं वर्णन करतो म्हणून विश्लेषण करत नाहीये. मी थोडंसं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतो की प्रादेशिक याचा अर्थ काय. प्रादेशिक याचा अर्थ असा की भारताच्या फेडरल स्ट्रक्चरमध्ये जे राज्यांना सगळ्या जबाबदाऱ्या आहेत परंतु आर्थिक अधिकार नाही आहेत, हे एक बेसिक कॉन्ट्रॅडिक्शन आहे. आणि त्या बेसिक कॉन्ट्रॅडिक्शन मधून ज्या काही समस्या तयार होतात त्याला तोंड देण्यासाठी जेव्हा एखाद्या प्रदेशातले लोक एकत्र येऊन किंवा आता आमचा विकासासाठी एवढं तरी काहीतरी व्हायला पाहिजे अशा मागण्या एका कमकुवत भूमिकेतून केंद्राकडे करत राहतात, त्याच्यामधून जो पक्ष तयार होतो किंवा जे पक्ष तयार होतात त्याला आपण प्रादेशिक पक्ष खऱ्या अर्थाने लेजिटिमेटली म्हणू शकतो. एखादा आता कम्युनिस्ट पक्षासारखा पक्ष हा आम्ही राज्यांना जास्त अधिकार द्यावेत याबद्दल आम्ही परिषदा घेतलेल्या आहेत, त्यामुळे त्या अर्थाने आम्ही प्रादेशिक म्हणजे चांगल्या अर्थानं अस्मिता जर शब्द वापरला तर त्याचं प्रतिनिधित्व एखादा राष्ट्रीय पक्ष कम्युनिस्ट पक्षासारखा करू शकतो. तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्यामध्ये एक मुद्दा लक्षात घ्यायला पाहिजे की प्रादेशिक पक्ष अनेकदा पॉलिटिक्सचं ट्रिव्हिलायझेशन ज्याला म्हणतो, किरकोळीकरण, व्यक्तीकरण या स्वरूपामध्ये जे पुढे येतात आणि त्याला बढावा देण्याचं काम भाजपसारखे पक्ष करतात. आणि याचं कारण असं की त्यांची एक भूमिका आहे आता की राज्य छोटी करायची, म्हणजे भाषावार प्रांतरचना तोडून त्या ठिकाणी अव्यवहार्य अशा प्रकारची छोटी आणि केंद्रावरती पूर्णपणे अवलंबून असलेली, केंद्राच्या मर्सीवरती चालणारी अशी छोटी राज्य तयार करायची, म्हणजे त्या ठिकाणी फेडरल स्ट्रक्चर पूर्ण उद्ध्वस्त करता येईल अशा प्रकारची एक केंद्रानुवर्ती भूमिका आहे. आणि त्याच्यातून अध्यक्षीय पद्धतीकडे जायचं वगैरे हा सगळा एक संपूर्ण व्हिजन आहे त्यांची. त्या व्हिजन मधून ते प्रादेशिक पक्षांकडे ते एकेकाला संपवण्याच्या मागे शिवसेना त्यातला नंबर आहे. तर शिवसेना प्रादेशिक पक्ष म्हणणार नाही, कारण शिवसेनाला मराठी म्हणून जे त्याने काय केलं ते एक शॉवेनिझम होता आणि नंतर तर त्यांनी सरळ जमातवादीच भूमिका घेतली आणि हिंदुत्वाच्या बाबतीमध्ये ते भाजपशी स्पर्धा करतायत. तेव्हा अशा पक्षांना मी प्रादेशिक पक्ष म्हणणार नाही, प्रादेशिकतेचा बुरखा पांघरलेला आहे. हे जेन्युइन प्रादेशिक पक्ष नव्हेत, परंतु जेन्युइन प्रादेशिक पक्ष असू शकतो. आणि असा जर प्रादेशिक पक्ष असेल, आता म्हणतो असे सांगतात ते सगळ्याची नावं घेत असते त्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये मी जात नाही, परंतु असे जर जेन्युइन आता अकाली दलाला प्रादेशिक पक्ष म्हणणार नाही, कारण हा प्रादेशिक पक्ष कसा म्हणजे सरळ धर्माच्या आधारावरती चालणारा पक्ष आहे, तो भाजपाला चालतो, बरोबर आहे, ते त्यांचं राजकारण आहे. तेव्हा मला असं वाटतं की प्रादेशिक जे मुद्दे आहेत ते मुद्दे महत्वाचे ठरतील का नाहीत याचा विचार आपण केला पाहिजे.
केवळ पॉलिटिकल लेबल त्याला कुठलं लागतं नक्की म्हणजे याच्या मर्यादेत त्या आपण अर्थाने विचार करू नये प्रादेशिक असं मला वाटतं. भौगोलिक जी रचना आहे त्याच्यावरती त्याची व्याख्या करता येऊ नये असं तुमचं म्हणणं आहे. पण त्या बरोबरीनं पुन्हा माधव भंडारी अगदी जाता थोडक्यात येणाऱ्या काळात ह्या सगळ्या चर्चेचं जो रोख तुमच्याकडे आहे तो म्हणजे भाजप प्रादेशिक अस्मितेला कुठेतरी गुळंकृत करेल अशा प्रकारचा रोख आहे. नाही, पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भारतीय जनता पार्टी हा अखिल भारतीय पक्ष आहे आणि या पक्षाची आकांक्षा ही संपूर्ण देशामध्ये वाढण्याची आहे आणि ही लेजिटिमेट आकांक्षा आहे. कुठल्याही राजकीय पक्षाला वाढण्याची आकांक्षा असली पाहिजे, तशीच आम्हाला सुद्धा आहे. या सगळ्या याच्यामध्ये वेगवेगळ्या कारणांनी छोट्या पक्षांना बरोबर जेव्हा घ्यावं लागतं तेव्हा आम्ही ते घेतो आणि आम्ही पक्षांना संपवलेला नाही. आता जसा शिवसेनेचा उल्लेख केला, शिवसेना जेव्हा आमच्या बरोबर आली, ज्या वेळेला युती झाली त्यावेळेला महाराष्ट्राच्या विधानसभेत शिवसेनेचा एकच आमदार होता, आमचे 19 आमदार होते. त्यामुळे शिवसेना मोठी होती आणि त्या मोठ्या शिवसेनेला बरोबर घेऊन आम्ही मोठे झालो ही वस्तुस्थिती नाही. आमच्या बरोबर येऊन शिवसेना मोठी झाली आणि आज सुद्धा शिवसेना शिवसेनेचं काही कमी झालेलं नाही, उलट शिवसेनेची परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये चांगली आहे. त्यामुळे अकाली दल असो, शिवसेना असो, असल्या कुठल्याही प्रादेशिक पक्षाला भारतीय जनता पार्टीने त्या पक्षांचं नुकसान केलेलं नाही. भारतीय जनता पार्टीने सातत्याने, ज्याचा उल्लेख महेशने केला मला वाटतं, तृणमूल काँग्रेस आणि जयललितांना ज्या पद्धतीने केंद्र सरकारने समर्थन दिलं आणि मदत केली, त्याच्यामध्ये त्यांना मदत करण्याचीच भूमिका घेतली. प्रादेशिक पक्ष संपवण्याचा प्रयत्न आम्ही कधीच केला नाही, जो काँग्रेसने केला. आणि काँग्रेसने सातत्याने कुठलाही प्रादेशिक पक्ष शिल्लक राहणार नाही, त्याच्यामध्ये फाटाफूट कशी होईल, त्याच्यामधले आणखीन 4 गट नवीन कसे निर्माण होतील याच्यावरती कामगिरी करत राहिली. आणि त्यामुळे काँग्रेसबद्दल प्रादेशिक पक्षांच्या मनामध्ये सातत्याने संशयाची, शंकेची जागा राहिली, शंकेची भावना राहिली आणि म्हणून काँग्रेसला आघाड्यांच्या राजकारणामध्ये फारसं यश मिळवता आलं नाही. त्याचं कारण ते आहे. एक तुम्ही त्या अर्थाने जे बोलतायत, खरं तर वेळ संपलेली, अगदी थोडक्यात जाता महेश, एक मुद्दा जो या सगळ्या 5 निवडणुकांच्या संदर्भात राहून गेला, एक म्हणजे भ्रष्टाचाराचा जो मुद्दा होता, जयललितावरती आरोप होता, त्याच्यानंतर त्यांची सुटका झाली, त्यानंतर तरी अजून काही गोष्टी तिथे शिल्लक आहेत. हे सगळं असताना या सगळ्या पार्श्वभूमीवर आणि अगदी ममता बॅनर्जींवरती सारख्या त्याच्यावरचे आरोप होते, ते कुठेतरी बाजूला राहिलं कारण पर्याय नव्हते त्या ठिकाणी. अशी परिस्थिती होती का? नाही, भ्रष्टाचाराच्या बरोबर वाढता हिंसाचार या 5ही राज्यांमधल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जर आपण बघितलं तर तामिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ आणि आसाम या 4ही मोठ्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि हिंसाचाराच्या घटना घडलेल्या होत्या आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर लोक कोणाला मतं देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. परंतु याच्यात एक गोष्ट आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे, ती म्हणजे सगळ्या माध्यमांमधून असं म्हटलं जात होतं की तमिळनाडूमध्ये सत्ताबदल होऊ शकतो, पश्चिम बंगालमध्ये सत्ताबदल होऊ शकतो, आसामबद्दल लोक वेगवेगळ्या पद्धतीने बोलत होते. परंतु भारतीय जनता सुज्ञ आहे, विचार करणारी आहे आणि ती या सगळ्या तथाकथित विद्वान आणि चाणाक्ष लोकांना पराभूत करून वेगळ्या पद्धतीचा निकाल देते आणि धक्का देते. हे या निवडणूक निकालांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि यातून मला लक्षात येतं ते म्हणजे विशेषतः तमिळनाडूतली घटना असेल, तमिळनाडूतला कौल असेल, तर तिथे नव्याने दारूबंदीला पूरक जे वातावरण निर्माण झालेलं आहे त्यासाठी जयललिता यांनी पुढाकार घेणे, म्हणजे तिथल्या दारूचं उत्पादन एकूण राज्याच्या उत्पादनातला 1/3 असताना जयललितांना महिलांनी सुद्धा भरघोस मतं दिलेत असं म्हटलं जातं. त्याची आकडेवारी कदाचित काही काळामध्ये येईल. या सगळ्याचा इव्हन केरळमध्ये सुद्धा आणि पश्चिम बंगालमध्ये सुद्धा या सगळ्याचा म्हणजे भ्रष्टाचार आणि हिंसाचार या दोन्ही विषयांना बाजूला ठेवून लोकांनी मतदान केलेलं दिसतं. त्यामुळे हा सगळा कौल नक्की एक प्रकारे ह्या 5 राज्यांच्या निवडणुका सेमीफायनल आहेत असं म्हणायला हरकत नाही. कारण अजून 1 वर्षांनी पंजाब असेल, उत्तर प्रदेश असेल याच्या निवडणुका आहेत. तिथे भाजप असेल आणि काँग्रेस असेल यांची अधिक कठोर परीक्षा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे आणि त्या कठोर परीक्षेमध्ये हे 2 राष्ट्रीय पक्ष नेमकं काय करतायत ते आपल्याला बघायला मिळणार आहे. तोपर्यंत आपण इथेच थांबूयात. धन्यवाद. नमस्कार.